धनं मति पुतं मति इति बालो विहयति अतहि अतनो नथि कुतो पुतं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझा पुत्र माझा पुत्र माझे धन माझे धन माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही तर कुठला पुत्र व कुठले धन। या तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्मपदाच्या या गाथेनं, या ओळीनं विश्व शांतीदूत विश्ववंदनीय या जगाचा प्रकाश द लाईट ऑफ वर्ल्ड महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायादो महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व विश्वरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून या बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई आज या त्रिरत्न बुद्ध विहार पुलगाव पेट्रोल पंप येथील सर्व या त्रिरत्न बुद्ध विहार समितीच्या सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो। त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो। आज या त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये या श्रद्धाशील उपासक उपासिकांनी या ठिकाणी पाचारण केलं। सर्वांचं वेळेच्या अभावी नाव घेणं शक्य नाही। आताच म्हणजे आपण सर्व उपासक उपासिकांच्या अनुमतीने या ठिकाणी मला या ग्रंथाच्या प्रारंभासाठी आमंत्रित केलं। सर्वांचं मी सर्वांप्रती पुनश्च मंगलाची कामना करतो। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे केशव बाबा खडतकर ज्यांनी सुंदर कमीत कमी शब्दामध्ये आपलं मार्गदर्शन केलं आणि घनमोडे बाबा प्रभाकर आणि या वर्षावासाचं हे जे महत्व आहे, बौद्ध साहित्यामध्ये एक शब्द आहे अयंग वस्साण कालो, खाली हात ठेवा आता, अयंग वस्साण कालो हा जो शब्द आहे हा पाली धम्मलिपी मधला शब्द आहे अयंग वस्साण कालो। याचा अर्थ होते यह वर्षावास का काल है। आणखी एक शब्द आपण रोज आवाहन सूत्रामध्ये म्हणत असतो अयंग धम्म सवण कालो अयंग भदंता। ऐकला का हा शब्द तुम्ही आता? धम्म सवण कालो अयंग भदंता ही धम्म श्रवण करण्याची वेळ आहे। आपण आणखी महामंगल सूत्रामध्ये म्हणत असतो जे मनुष्याच्या जीवनासाठी मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे, मनुष्याचं हित सुख भल मनुष्याचं सर्वच प्रकारे मंगल कशामध्ये आहे, तर भगवान बुद्धांनी 38 मंगलाच्या गाथा सांगितल्या आहेत। आणि मनुष्याचा पराभव कशामध्ये आहे हे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अधोगतीची कारण या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे। बघा त्या महामंगल सूत्रामध्ये काय सांगितलंय की मनुष्याचं मंगल कशात आहे, कालेन धम्म सवण एतं मंगल मुत्तमं। याचा अर्थ होते योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे। अनेक लोक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे, अखेरचा श्वास घेत आहे, तडफडत आहे, फडफडत आहे आणि त्यांचा जीवाचा आकांत चालू आहे ना। काही लोक कोमामध्ये, तर तसं तर तुम्ही नाही आहे ना। मग त्या लोकांना धम्म श्रवण करायला मिळेल का? जे लोक हॉस्पिटलमध्ये आहे मिळणार नाही ना। जसे ते लोक आज हॉस्पिटलमध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे, अखेरचा श्वास घेत आहे, ते मृत्यूशय्येवर आहे, तसं तुम्ही नाही ना।
ती वेळ येईल ना तुमच्यावर. काय त्यावेळेला तुम्ही धम्मश्रवण करू शकाल? नाही करू शकणार ना. मग आता तुमचं शरीर निरोगी आहे, हातपाय व्यवस्थित आहे, तर आपण बुद्ध विहारामध्ये येऊ शकतो. शरीर म्हातारं होतं, मन कधीच म्हातारं होत नाही. बरोबर आहे. तर भगवान बुद्धाने सांगितलं की योग्य समयी धम्म श्रवण करणं. योग्य समय म्हणजे मनाची अवस्थाही पाहिजे ना, आहे की नाही? मनामध्ये श्रद्धाही पाहिजे. तर भगवान बुद्धाने सांगितलं कालेन धम्म श्रवणम एतम मंगल मुत्तम. याचा अर्थ इतका मस्त होते की योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणं हे उत्तम मंगल आहे. पुढची ओळ बघा किती मस्त आहे. कालेन धम्म साकच्छा. मी थोडं शॉर्ट मध्ये घेता. कालेन धम्म साकच्छा. धम्म साकच्छा याचा अर्थ होते धम्म साकच्छा. धम्म साकच्छा म्हणजे धम्म चर्चा. पाली शब्द आहे ना तो. म्हणजे धम्म चर्चा करणे, धम्म चर्चा घडवून आणणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे. आणि म्हणजे समणांचे दर्शन घेणे, म्हणजे श्रामणेरांचं, समणांचं, भिक्खूंचं दर्शन घेणं हे सुद्धा काय आहे? उत्तम मंगल आहे. श्रामणेरांचं दर्शन घेणं मंगल कसं काय राहील बरं? श्रामणेर दिसल्याबरोबर आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असते. श्रामणेरांचं दर्शन घेणं, श्रमणांचं दर्शन घेणं म्हणजे जो श्रमण, बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्न. तुमच्या विहाराचं नाव काय आहे? त्रिरत्न आहे. सांगा बरं त्रिरत्न म्हणजे काय होते? सांगा त्रिरत्न म्हणजे काय होते? मी नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतो. त्रिरत्न म्हणजे काय? बुद्ध नावाचा एक रत्न, धम्मरत्न, बुद्धरत्न आणि धम्मरत्न आणि संघरत्न हे तीन या जगातील अनमोल असे रत्न आहे. कोणतं रत्न? कोणाचं सांगू? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. त्रिरत्न नाही आहेत. त्र हा शब्द आहे ना, त्र लिहितो का नाही आपण? त्र हा शब्द पालीमध्ये येत नाही. पाली भाषेमध्ये काय आहे? ते धम्मलिपीमध्ये ती येते. ती आपण म्हणतो ना 1 2 3. हा जो 3 हा जो शब्द तयार झाला का नाही आता मराठीमध्ये, हा ती वरून झालाय. तुम्ही 3च म्हणता ना, तर तसाच तो ती आहे. त्रिरत्न. त्रिरत्न म्हणजे आता संस्कृत मध्ये लिहिला आहे तुमच्या विहारामध्ये त्रिरत्न. त्रिरत्न हा शब्द संस्कृत आहे. त्रिरत्न म्हणजे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. हे जगातील अनमोल रत्न आहे. या बुद्धरत्नाची, या धम्मरत्नाची आणि संघरत्नाची जगामध्ये बराबरी केली जात नाही आणि पुढे जाऊन केली जाणार सुद्धा नाही. एवढे अनमोल रत्न आहे. आपण भारतरत्न असं ऐकतो का नाही? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर तुम्ही म्हणता भारतरत्न. तर भारताचे खरे रत्न कोणते? या भारताने, या जम्बूद्वीप भारताने जगाला कोणते रत्न दिले? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. हे खरे भारतरत्न आहे. या बुद्धरत्नामुळे, या धम्मरत्नामुळे, संघरत्नामुळे या प्राचीन जम्बूद्वीप जो होता, या भारताची ओळख कशामुळे झाली? कशामुळे ओळख निर्माण झाली? तुम्ही कधी कधी आपण म्हणत असतो जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. तर कशामुळे भारत की शान आहे? या बुद्ध रत्नामुळे, धम्मरत्नामुळे आणि संघरत्नामुळे. जे जे जगातील लोक या बुद्ध रत्नाला, धम्मरत्नाला आणि संघरत्नाला शरण गेले, त्यांचं काय झालं? मंगलच झालं. बरोबर आहे की नाही? तर हे त्रिरत्न, तर तुम्हाला त्रिरत्न मी खूपदा प्रवचनामध्ये सांगत असतो. त्रिरत्न वंदना म्हणजे बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना. तर या त्रिरत्नाचे गुण असतात जे आपल्या राष्ट्रध्वजामध्ये आहे. म्हणजे राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहे? पहा बरं, बरोबर आहे की नाही? आपण असतो कुठेतरी, आपलंच कुठेतरी चुकते. किती रंग आहे? किती रंग आहे? पहा, तुम्ही जर तसं म्हणाल 4 रंग आहे का नाही? चिवराचा आहे एक, भगवान बुद्धाचा चिवराचाच आहे तो. भिक्खू लोक भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर आहे आणि दुसरा कलर आहे तुमचा उपासक उपासिकाचा, आहे का नाही? पांढरा.
आणि हिरवा कशाचा आहे? समृद्धीचं प्रतीक. आमचा जम्बूद्वीप जसा अशोकाच्या काळामध्ये हिरवं वातावरण कोणाला आवडत नाही? हिरवं म्हणजे समृद्धीचं प्रतीक. ते कोणाच्या धर्मवाचक म्हणून नाही, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्या बिचोबीच काय आहे? नीलचक्र. तुम्ही अशोक चक्र म्हणता, पण ते अशोक चक्र नव्हे, त्याला धम्मचक्र म्हणतात. काय म्हणतात? धम्मचक्र. आणि ते धम्मचक्र कसं आहे? निळ्या कलरचा आहे. मग किती कलर झाले? 4 कलर झाले. म्हणून तिरंगा हा शब्द संविधानात शब्दच नाही आहे. तिरंगा लक्षात घ्या, तिरंगा हा शब्द असंवैधानिक आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये राष्ट्रध्वज म्हणलेला आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? राष्ट्रध्वज. त्या लोकांना म्हणू द्या तिरंगा काय म्हणायचं आहे, ते राष्ट्रध्वज आहे. तुम्ही पंचशील झेंडा म्हणता, काय का नाही? पंचशील ध्वज म्हणता. पंचशील आता ग्रहण केलेला आहे. पंचशील झेंडाही नसते, पंचशील ध्वजही नसते, ती सरण पंचशील असते. बरोबर आहे का नाही? जे तुम्ही ग्रहण करता. पण तुम्हाला आता तुमचा समज कसा झाला, त्यात 5 कलर दिसते, बा हेच पंचशील. बरोबर आहे का नाही? असंच आहे ना, म्हणजे सर्वसामान्य समज. पण त्याला काय म्हणत असतो आपण? धम्म ध्वज म्हणत असतो. काय म्हणलं पाहिजे? धम्मध्वज. आणि जे तिरंगा जे म्हणतात त्याला राष्ट्रध्वज म्हटलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे ते अशोक चक्र नाही, ते काय आहे? धम्मचक्र आहे. हा, त्याला अशोक चक्र काऊन म्हणतात लोक? भगवान बुद्धांचे 84,000 म्हणजे महान सम्राट अशोकाने 84,000 महाविहार आणि 84,000 महास्तूप बांधली, तर त्याच्यावर ते सम्राट अशोकाने कोरलं, म्हणून ते त्याच्या नावाशी जोडलं. मग ते अशोकाचं झालं का? ते ऍक्च्युली कोणाचं आहे? बुद्धाचं धम्मचक्र कोरलंय ना अशोकानं. मग त्याला अशोक चक्र जरी तुम्ही म्हणत असाल, पण ते ऍक्च्युली काय आहे? धम्मचक्र. बरोबर आहे का नाही? आणि हे धम्मचक्र, निळ धम्मचक्र, हे समतेचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांचे जे केस आहेत, तुम्ही बुद्ध गयाला गेले, चमत्कार म्हणून नाही सांगत मी, बरोबर आहे? तुम्ही महाबोधी महावीरात गेले तर तुम्ही भगवान बुद्धांच्या केसाकडे पाहायचा. नरसिंह गाथामध्ये आणि लखन सुत्तामध्ये त्याच्यामध्ये वर्णन केलंय भगवान बुद्धांचे केस कसे आहे? सुनील सुकेसो. कसे आहे? सुनील सुकेसो. असं कुठे आलं आहे? कुठे आहे? नरसिंह गाथामध्ये. सुनील सुकेसो. सु म्हणजे काय? चांगला. नील म्हणजे काय? निळे केस, घुंगराले. तुम्ही पाहिजे महाबोधी महाविहारामध्ये. आकाशाचा कलर कसा आहे? निळाच आहे ना, समतेचं प्रतीक आहे. असं पाहिलं का तुम्ही जपानमध्ये? तिकडे हिरवा आकाश आहे बा. सगळीकडे कसा आहे आकाशाचा कलर? समतावादी, निळा कलर. म्हणून बाबासाहेबांनी ते धम्मचक्र कोरलेलं आहे. आता धम्मचक्रामध्ये काय काय आहे? तर जे त्रिरत्न मी तुम्हाला सांगत आहोत, तुमच्या विहाराचं नाव आहे त्रिरत्न. बुद्धाचे 9 गुण, ठीक आहे, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण. किती झाले? बुद्धाचे, जे बुद्ध वंदनेमध्ये म्हणतात तुम्ही इतिपिसो भगवा, मी ते सांगणार नाही, लांबलचक होईल. म्हणजे बुद्धाचे किती? 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9. नाहीतर तुम्ही आले नाव तर ठेवलं त्रिरत्न, पण तुम्हाला मी गेल्या वर्षी सांगितलं होतं बरं हे, पण तुम्ही विसरले. तर बुद्धाच्या ठाई 9 गुण, धम्माच्या ठाई 6 गुण आणि संघाच्या ठाई 9 गुण. किती झाले आता? 24 झाले. मग त्या धम्मचक्रामध्ये राष्ट्रध्वजाच्या, त्या राष्ट्रीय ध्वजाच्या धम्मचक्रामध्ये बुद्ध आहे धम्मचक्राच्या रूपात, बरोबर आहे? बुद्धाचा धम्म आहे आणि बुद्धाचा संघ आहे, चक्रामध्येच तर कोरलेला आहे. बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9, 24 ही गुण आहे. बुद्ध, धम्म आणि संघ हे 3ही रत्नांचे 24 गुणांचं ते 24 साऱ्याचं काय आहे? धम्मचक्र आहे. काय आहे? धम्मचक्र. पालीमध्ये धम्मचक्र. राष्ट्रपती भवनामध्ये जो राष्ट्रपती बसते का नाही, राष्ट्रपतीची जे खुर्चीवर बसते, तर ते राष्ट्रपतीची खुर्ची राहते. त्याच्या मागे बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद ठेवलाय, राष्ट्रपती, जसं मी मागे बसतो ना, तर राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसते त्या खुर्चीच्या मागे धम्मचक्र पवर्तनाय असं पाली धम्मलिपीमध्ये लिहिलेलं असते. कोण कोरलं असं नाही? बाबासाहेबांनी. बघा
किती महत्व आहे धम्मचक्रचं? म्हणजे धम्मचक्र राष्ट्रध्वजावरही आहे, बरोबर आहे, राष्ट्रपती बसते त्या खुर्चीवर आहे, आणि या भारताचं राष्ट्रीय प्रतीकही काय आहे? धम्मचक्र, बरोबर आहे. 24 मध्ये तिथे बुद्ध आहे, धम्म आहे आणि संघ आहे. आणि जे सोन्याचं भारतरत्न पुरस्कार आहे असते, भारतरत्न म्हणजे खरे भारतरत्न कोणते? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, हे तिरत्न मिळूनच भारतरत्न ना. तर ते भारतरत्न पुरस्कार काय असतो? एक सोन्याचं पान असते, पिंपळाचं बोधिवृक्षाचं एक पान असते सोन्याचं, आणि त्याच्यामध्ये चक्र असते 24 आऱ्याचं, धम्मचक्र. तिथेही आहे. म्हणजे केवळ पिंपळाचं सोन्याचं पान नाही, तर त्याच्यावर 24 आऱ्याचं काय आहे? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्नाचं काय आहे? 24 आऱ्याचं चक्र असते. लक्षात घ्या. पानही आहे, त्या पानाच्या बिचोबीच तुम्ही भारतरत्न सिम्बॉल प्रतीक वगैरे पाहाचा, बरोबर आहे का नाही? मग हे बाबासाहेबांनी जे धम्मचक्र केव्हा झालं? आखाडी पौर्णिमेच्या दिवशी. कोणत्या दिवशी झालं? आखाडी पौर्णिमेच्या दिवशी हे धम्मचक्र पवर्तन दिवस आहे, बरोबर आहे. म्हणजे जगातील जे बौद्ध राष्ट्र आहे, जपान, श्रीलंका, ब्रह्मदेश, कंबोडिया, इंडोनेशिया, जे काही जगातील बौद्ध राष्ट्र आहे, किंवा जे कोणी बुद्धाचे अनुयायी असेल, आफ्रिकेमध्ये सुद्धा, जर्मनीमध्ये सुद्धा, रशियामध्ये सुद्धा झपाट्यानं बुद्ध धम्म वाढत आहे. तर त्या देशामध्ये धम्मचक्र पवर्तन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? आखाडी पौर्णिमा, बरोबर. आखाडी पौर्णिमा हाच धम्मचक्र पवर्तन आहे. धम्मचक्र पवर्तन फक्त एकदाच होतं, एकदाच झालं, आणि ते एकदा होऊन गेलाय. ते कोणी केलाय? तथागत सम्यक संबुद्धाने. मी असं आता तुम्हाला मी जर असं म्हटलं, धम्मचक्र काय आहे? तर धम्मचक्र पवर्तन सुत्त आहे, सुत्ताचंही नाव आहे ना, धम्मचक्र पवर्तन सुत्त आहे ना. धम्मचक्र पवर्तन सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धाने सारनाथलाच केला. आता मी तुम्हाला असं म्हणतो, धम्मचक्र पवर्तन सुत्त हे तथागत बुद्धांचं आहे, बरोबर आहे. तर मी असं जर म्हटलं तुम्हाला की हे धम्मचक्र पवर्तन सुत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, तर तुम्ही काय म्हणाल? नाही नाही नाही, हे कोणाचं आहे? बुद्धाचं आहे. कोणाचं आहे? बुद्धाचं आहे. तर धम्मचक्र पवर्तन जगामध्ये एकदाच होतं, एकदाच झालं, आणि एक ते बुद्धाच्या हातून होऊन गेलं. बाबासाहेबांनी नागपूरला आणि चंद्रपूरला जे धर्मांतर म्हणतो आपण, त्याला तर बौद्ध धम्म दीक्षेचा काय आहे? सोहळा आहे. काय आहे? धम्म दीक्षेचा सोहळा आहे. आता ते नाव आपल्या तोंडामध्ये पडलं तर ते धम्म दीक्षेचा कार्यक्रम आहे, धम्मांतर सोहळा आहे. आणि तसंही आपण प्राचीन काळातले नागवंशी लोक बुद्धिस्टच होतो, बरोबर आहे का नाही? आहे की नाही? तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये मुचलिंद नावाचा नागराजा, काल नावाचा नागराजा. सर्वप्रथम जगामध्ये बुद्ध धम्माचा स्वीकार करणारे कोण होते? नागवंशी लोक. पण आपला पराभवाचा इतिहास आहे. प्रतिक्रांतीच्या नंतर आपण आपलं घर भटकलो किंवा भटकवल्या गेलं, तर बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा आपल्या घरामध्ये घर वापसी केली, बरोबर आहे का नाही? 5 लाख लोकांना ते 7 लाख लोकांना नागपूरला आणि 3 लाख लोकांना चंद्रपूरला. तर तो धम्मदीक्षा सोहळा आहे. धम्मचक्र पवर्तन एकदाच होतं, एकदाच झालं, आणि ते बुद्धाने केलेलं आहे. धम्मचक्र गतिमान केलं असंही म्हणू आपण, आहे की नाही? म्हणून जगातील धम्मचक्र पवर्तन दिवस म्हणजे कोणता दिवस असतो? आखाडी पौर्णिमा. कोणता आहे? आखाडी पौर्णिमा, बरोबर आहे की नाही? तर आखाडी पौर्णिमा हा धम्मचक्र पवर्तन दिवस आहे. दुसरं पहिलं महत्व कोणतं आहे आखाडी पौर्णिमेचं? पहिलं महत्व आहे आखाडी पौर्णिमेचं, महामायेला स्वप्न पडलं. महामायेला स्वप्नच असते, बरं. तो इतिहास नाही आहे. स्वप्न का इतिहास असते का? स्वप्न इतिहास नसते. मी तिकडे जुन्नर शिवनेरीला गेलो. भारतामध्ये सर्वात जास्त आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या महाराष्ट्रात आहे. त्याने सर्व बौद्ध लेण्या केव्हा काही ध्यान साधनेचे ठिकाण नव्हते, वर्षावासाची होती आणि विद्यापीठ होते लेण्या. तर जुन्नर शिवनेरीला एक लेणी आहे, भूत लेणी. तर त्या लेणीमध्ये, औरंगाबादच्या विद्यापीठ लेणीमध्ये, तिकडे रायगडच्या ठाणाळे लेणीमध्ये आणि वेरूळच्या लेणीमध्ये तुम्हाला, आणि पंढरपूरच्या प्रवेशद्वारावर तुम्ही पंढरपूरला एंट्री केली, पहिल्या महाद्वारावरच तुम्हाला बुद्धाच्या आईचं शिल्प दिसते.
कमळाच्या फुलामध्ये बसलेली, दोन बाजूला दोन हत्ती आणि जल अभिषेक करत आहे. आता तुम्ही कोण म्हणाल ते पटकन आलं तुमच्या महालक्ष्मी. पंढरपूरच्या प्रवेशद्वारावरच गेल्याबरोबर पहिल्यांदा महामायेच दर्शन होते, नंतर आहे ते विठ्ठल. बरोबर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं 25 डिसेंबर 1956 पंढरपूरचं देवालय, पंढरपूरचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहे, मी सिद्ध करून देईन. आणि तसा निबंधही लिहिला त्यांनी, वाज विठ्ठल पंढरीचा पांडुरंग, दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण आहे, बुद्धच आहे. तर तुम्ही पंढरपूरला अशी एंट्री केली तर ती महामाया बुद्धाच्या आईचं शिल्प दिसते. ते कोल्हापूरची महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी नाही, ते कोलियपूरची महामाया होय. समजलं? कोल्हापूर नाही, ते कोलियपूर. आणि बुद्धाची आई कोण्या वंशाची होती? कोलियच नव्हती, ती नाग कोलिय होती. नाग लोक होते बरं, कोलिय लोक. तुम्ही इतिहासामध्ये पाहिजा, नाग लोक होते. नाग कोलिय म्हणलं पाहिजे ना आपण. तुम्ही त्या कारल्याला गेले लोणावळ्याला, तिथं एकविरा आई तो डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. आला का नाही शब्द तिथं? बरोबर आहे का नाही? तर मराठीमध्ये म्हणतात लोक कोळी, हिंदीमध्ये म्हणतात कोली, आणि पालीमध्ये कोलीय. पाली शब्द आहे कोलीय, पण मराठी कशा शब्द आहे? कोळी. हिंदीमध्ये कोळी, म्हणजे मराठीत कोळी आहे, हिंदीमध्ये कोली आहे, आणि पालीमध्ये कोली आहे. तिकडे तुम्ही युपी बिहारमध्ये गेले तर युपी बिहारमध्ये गेले तिकडे कोरी म्हणतात. रामनाथ कोविंद आहे ना, रामनाथ कोविंद कोरीच होते ना भोजपुरी भाषेमध्ये. बरोबर आहे. ते झलकारी बाई कोण्या वंशाची होती? कोलिय वंशाची. बरोबर आहे, कोलिय वंशाची. तानाजी मालसुरे कोलियच होता. हे सगळे कोलिय लोक प्राचीन काळातले कोण होते? बुद्धिस्ट होते. आणि हे कोलिय कोण आहे? बुद्धाची आई महामाया आणि ते महाप्रजापती गौतमी. शिवली भंतेजीची आई सुप्रवासा कोलिय वंशाची होती. बरोबर आहे. तर हे सगळे लोक कोलिय, नाग कोलिय लोक बुद्धांच्याच काळापासून बुद्धिस्ट होते. रामग्रामचे कोलिय, बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथात वाचा, देवदह आणि रामग्रामचे कोलिय. बरोबर आहे का नाही? तर हे कोलिय, एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. काय म्हणतात? कोलियावरी. आता कोलियावरी बघा तुम्ही, हे कोलिय लोक जरी महाराष्ट्रामध्ये त्याला भोई जरी म्हणत असेल आपण, सर्वात जास्त या संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला असं वाटते कोलिय लोक तिकडेच असतील, नेपाळच्या बॉर्डरवर. बुद्धाच्या काळामध्ये काही पाकिस्तान नावाचा देश नव्हता, अफगाणिस्तान नावाचा देश नव्हता, नेपाळ नावाचा देश नव्हता, भारतही नावाचा देश नव्हता. या संपूर्ण भूभागाला काय म्हणायचे? जम्बूद्वीप. आता झाले हे नेपाळ. काय असं म्हणणं चुकीचं आहे की नेपाळ देशामध्ये, त्या लोकांना तर चान्सच आहे. मला कमेंट केलं, एका उपासकाने कमेंट केलं माझ्या प्रवचनाला, इकडे कुठं बुद्ध आहे म्हणता म्हणे तुम्ही पंढरपूरला, तुमचा बुद्ध तिकडे नेपाळमध्ये आहे. आता त्यानं बरोबरच म्हटलं. पण त्या मूर्खाला आता कोण जाऊन सांगणार आहे की नेपाळ नावाचा देशच नव्हता? बरं, बुद्धाच्या काळामध्ये नेपाळ होता का? हा ग्रंथ तुम्ही वाचता तर नेपाळ नाव ऐकलं का? पाकिस्तान होतं का म्हणून? या ग्रंथामध्ये तुम्ही वाचा, काय आहे? गांधार प्रदेश आहे ना, गांधार. गांधार महाजनपद, 16 महाजनपदामध्ये. मग गांधार कोणता आहे? वक्कली भंतेजीला भेटण्यासाठी गेलते ना बुद्ध, आहे ना याच्यामध्ये, गांधार देशामध्ये बुद्ध गेलते. गांधार देशात लिहू ना या ग्रंथात. मग गांधार कोणता आहे? आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, बॅक्टेरिया, इराण, इराक, हे सगळा प्रदेश काय होता? गांधार. ज्याला लोक नेपाळ म्हणते, नेपाळ नावाचा देशच नव्हता त्यावेळी. तर लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं की कोलिय लोक तिकडेच असेल, पण कोलिय लोक सगळ्यात जास्त, आताही जनगणना जर केली ना, आताही जनगणनेनुसार सर्वात जास्त कोलिय लोक महाराष्ट्रातच आहे. कोलिय समजलं तुम्हाला? मासेमारी करणारे, सोबतच शेतीचाही व्यवसाय करतात. सगळ्यात जास्त जनगणनेमध्ये सगळ्यात जास्त भारतात कोलिय लोक कुठे आहे? तर पहिला नंबर लागते महाराष्ट्रामध्ये. थोडाफार गुजरात आणि कोकण परिसरामध्ये सगळे कोळी बांधव आहे. आणि त्या कोळी बांधवाचीच ती देवी आहे एकविरा देवी. मुंबईचे, पालघरचे, ठाणेचे, पुण्याचे, सातारा कल्ले, आपल्या नागविदर्भातले लोक त्या एकविरा देवी कुलदेवता आहे त्याची. बरं, कोलिय लोकांचीच कुलदेवता आहे, ते दुसऱ्याचीही नाही. बघा संबंध आहे का नाही? कोलिय लोकांचीच आहे. एकविरा आहे तो. एकवीर म्हणजे कोण? एका वीराला एक वीर कोण आहे?
एका वीराला सिद्धार्थ गौतमाला जन्म देणारी कोण आहे? एक वीरा महामाया, सिद्धार्थ गौतमाला जन्म देणारी महामाया, आदिमाय, माता माय, आई माय, हे सगळे महामायेचेच नाव आहे. बरोबर आहे ना? त्या मुंबईचं नाव बुद्धाची आई महामायावरूनच पडलेलं आहे. समज तुम्हाला, बुद्धाच्या आईचं नाव महामाया, तिच्यावरून नाव पडलंय मुंबईचं. मुंबई शहराची, नगराची रचना करणारे सम्राट अशोक आहे. जिथं जिथं स्तूप झाले तिथे तिथे नगर झाले. आपल्या महाराष्ट्रामधला पहिला स्तूप कुठे आहे? सोपारा. मुंबईला भगवान बुद्ध 7 दिवस राहिले. पुण्य नावाचा पहिला भिक्खू, महाराष्ट्रातला पहिला भिक्खू पुण्य व्यापारी श्रावस्तीला गेला. भगवान बुद्धाला वर्षाभास समाप्तीसाठी बोलावलं आणि भगवान बुद्ध आनंद आणि 500 भंतेजी मुंबईला आले आणि त्यानं पुण्य नावाच्या अरब भिक्खूनं महाचंदन कुटी, चंदनाच्या लाकडाची कुटी, त्याचं उद्घाटन केलं आणि भगवान बुद्ध 7 दिवस राहिले. कुठे? सोपारा, ठाणा. त्याला सुपारक म्हणायचे. सुपारक म्हणजे काय? सुपाऱ्या जायच्या तिथून जगामध्ये, कंबोडिया पर्यंत, बाली पर्यंत सुपारी. सुपारी नाही का? सुपारक म्हणतात त्याला. आता नाव काय पडलं? सोपारा पडलं. काही मनुवादी लोकांनी नाला सोपारा करून टाकला. नाला नाही का गंदा पाण्याचा, बरोबर आहे. तर हे मम्मई, महामाया, महामाया, महामाई, मम्मई, मुंबई आणि मुंबई. समजलं तुम्हाला? हे लोक माता माय, माता माय, माय शब्द आहे तिथं. माया, माता माय, आदि माय, महामाया, आदि माय, सगळे बुद्धाच्या आईचे नाव आहे. समजलं तुम्हाला? हे सगळं मी ते विषय सांगणार नाही, कारण विषय आहे आषाढी पौर्णिमेला. तर पहिलं महत्व कोणतं आहे आषाढी पौर्णिमेचं? महामायेला गर्भसंभव झाला. आणि स्वप्न स्वप्न असतं. स्वप्न काही इतिहास नाही आहे. काय दिसलं तिला स्वप्नामध्ये? काय दिसलं महामायेला स्वप्नामध्ये? एक पांढरा शुभ्र हत्ती आणि त्या पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या सोंडमध्ये पांढरे कमळाचे फूल. कोण्या दिवशी पाहत आहे ते स्वप्न? स्वप्न म्हणजे इतिहास नसते. तुम्ही रात्रीला पाहिलं ते खरं होईल का? तुम्ही उशाच्या म्हणजे पैशाच्या गाद्या करून झोपून आहे, झोपीतच आहे त्या उशाच्या पैशाच्या गाद्या. भुसं काय उठल्यावर दिसणार आहे का तुम्हाला? बरोबर आहे का नाही? जे बाबांनी सांगितलं खडतकर बाबांनी, आहे का नाही? म्हणजे आपण मैत्री भावनेचा अभ्यास केल्यानं सुंदर झोप येते आणि लवकर जाग येते. आणि तुम्ही रागाला, द्वेषाला, मोहाला झगडा करून झोपी जा बरं, तुम्हाला वाईटच स्वप्न पडते. तुमच्या मागे सरप धावताना, विहिरीत पडताना, कोणा धकलावून देताना, तशी नाही पडत तर काय? तुम्ही झगडे करून बसले ना. मैत्री करून, बुद्धाने त्याच्या धर्मग्रंथात लिहून आहे, बरोबर? तुम्ही झगडा करा तसेच झोपी जा, तुम्हाला वाईट स्वप्न पडणार आहे. पडणार आहे का नाही? कोणतरी तुमचं धावत आहे तुमच्या मागं, कोणतरी तलवारच घेऊन धावत आहे. बाळा म्हणते काऊन असं स्वप्न पडलं? तर तसंच पडते. ज्यानं रागाच्या, द्वेषाच्या गाठी झगडे करून झोपी माणूस राव. तर मैत्री भावनेचा अभ्यास करून झोपी जा. मैत्री म्हणजे काय करायचं आहे? तुझंही मंगल, तुझंही मंगल, तुझंही मंगल, असं करून झोपलं. तुमचं रिलॅक्स झाले ना तुम्ही झोपी गेले तर वज घेऊन झोपले ना. कोणतं ओझ? रागाचं, द्वेषाचं, हे सगळं ओझ. मग तुम्हाला आळसही येते, कारण तुमचं डोकं कसं झालेलं आहे? वज घेऊन झोपले. मग वज घेऊन झोपल्यावर त्या माणसाला जाग वज घेऊन झोपणाऱ्या माणसाला काही लवकर जाग थोडी येणार आहे, त्याला आळसच राहणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून बुद्धाने सांगितलंय मैत्री भावनेमुळे काय? मैत्री भावना म्हणजे वाईट स्वप्न पडू नये म्हणून मैत्री भावनेचा अभ्यास करून झोपी जायचं आणि त्या माणसाला लवकर जाग येते. बरोबर आहे का नाही? तर हे भगवान बुद्धाने सांगितलंय. तर आषाढी पौर्णिमेचं पहिलं महत्व कोणतं आहे? महामायेला स्वप्नाला ते पांढरं हत्ती आणि पांढऱ्या हत्तीच्या सोंडमध्ये काय आहे? पांढरे कमळाचे फुल. आणि त्या पांढऱ्या कमळाच्या फुलाला पाली धम्मलिपी भाषेमध्ये पुंडरीक म्हणतात. काय म्हणतात? पुंडरीक. म्हणूनच ते लोक म्हणतात पुंडरीक वरदे हरी विठ्ठल म्हणतात. पण पुंडरीक शब्द कुठला आहे? सद्धम्म पुंडरीक नावाचं सुत्ता आहे बुद्धाचं. 4 प्रकारचे श्रमण सांगितलंय. पुंडरीक श्रमण सांगितलंय. पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ होय. आणि पांढऱ्या कमळावर जो बसलेल्या अवस्थेत आहे, उभा आहे, तो कोण आहे? पुंडरीक वर देह. वर म्हणजे काय होते? वर हा शब्द पाली आहे. वर म्हणजे श्रेष्ठ होते. पुंडरीक म्हणजे पांढऱ्या कमळावर ज्याचा देह बसला किंवा उभा आहे, तो अर्हत कोण आहे? विठ्ठल. विठ्ठल कोणाला म्हटलंय? जो विखंबन प्रहाणामध्ये
विठ्ठल नावाचा शब्द कुठल्याच ग्रंथामध्ये नाही. विठ्ठल हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे, लक्षात घ्या. तर या आखाडी पौर्णिमेला तिला महामायला स्वप्न पडलं, पांढरा हत्ती आणि पांढरं कमळाचं फुल त्या सोंडमध्ये. आणि म्हणून बुद्धाच्या जन्माचं प्रतीक काय दाखवलं सम्राट अशोकांनी त्या राजमुद्रावर? ते 4 तोंडाची सिंह मुद्रा नाही का, राष्ट्रीय मुद्रा, त्याच्यावर ते प्रतीकच दाखवलं. ते काय दाखवलं? हत्ती. बरं, काहूनच सम्राट अशोकाने ते हत्ती कोरला? कारण बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे ते, म्हणून हत्ती कोरला. त्या 4 तोंडाच्या सिंह मुद्रा नाही का, ते खाली खाली पाहिजे तुम्ही नोटीवर. बरोबर, हत्ती कशाचं प्रतीक आहे? ते जन्माचं प्रतीक सिद्धार्थ गौतमाच्या. ठीक आहे. दुसरं कोणतं कोरलं सम्राट अशोकाने? बैल कोरला. त्याच्या खाली पाहिजे तुम्ही, खालच्या बाजूला बैल कोरला. कारण आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ वाचला की राजा शुद्धोधनाच्या घरी एका दिवसाला 1000 नांगर चालायचे. तुम्हाला बोर तर नाही मारत ना? समजत आहे का? किती बैल आहे? एका दिवशी 1000 नांगर चालायचे. तर बैल किती लागन माय? 2000 बैल. आता ज्याच्या घरी बैल आहे तर गाई नसन का? आणि गाई असेल तर दही दूध नसन का? बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा ना. शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये एक वप्रमंगल नावाचा सण बाबासाहेब लिहितात. हाय लिहून बुद्ध आणि धम्मामध्ये? आहे का नाही लिहून? शाक्य आणि कोलियांमध्ये एक परंपरा होती की जरी तो राजा असेल, राजाचा पुत्र जरी असेल, तरी त्यांनी एक दिवस तरी हातात नागर पकडलाच पाहिजे, बाकीचे दिवस नागरत बसतील. पण शाक्य आणि कोलियांमध्ये परंपरा, बाबासाहेब असं लिहितात ग्रंथामध्ये, हा राजकुमार जरी होता, बोधिसत्व सिद्धार्थ गौरी जरी राजकुमार होता, तरी या शाक्य आणि कोलियाच्या या परंपरेचं पालन करत होता. स्वतः सिद्धार्थ गौतम हातात नांगर पकडायचा, त्याला श्रमाचा तिटकारा वाटत नव्हता, असं लिहिलंय बाबासाहेबांनी. आणि तुमच्या पोरायले ना जिथे येतात का नाही, थोडेसे नोकरीवर लागले तर त्याला कस तरीच वाटते. बरोबर आहे का नाही? सिद्धार्थ लिहून आहे बाबासाहेब, तुम्ही वाचा ना. हे या परंपरेचं ते पालन करायचे. तर बुद्धाच्या घरी, बुद्ध हे कृषी प्रधान संस्कृतीचे होते, आहे की नाही? कृषी प्रधान संस्कृतीचे होते, म्हणून अशोकांनी काय कोरलं, महान अशोकांनी त्याच राजमुद्रावर काय कोरलं? बैल कोरला. कारण ते कृषी प्रधान संस्कृतीचे आहे. समजलं तुम्हाला? तिसरं कोरलं त्याच्यामध्ये घोडा. हे सगळं कोरलं बरं आखाडी पौर्णिमेचं महत्व अशोकांनी. अशोकांनी काही बुद्ध मूर्त्या नाही निर्माण केल्या. बुद्ध मूर्त्या निर्माण करणारा राजा होता सम्राट कनिष्क. अशोकांनी नाही केला. अशोक हे प्रतीक पूजक होते. प्रतीक म्हणजे काय? प्रतीक आहे ना, बुद्धाच्या जीवनाशी प्रतीक. तर त्याच्यावर काय कोरला? घोडा. हेच तुम्हाला राष्ट्रीय जे मुद्रा आहे का ना, 4 तोंडाची सिंह मुद्रा, त्याच्यावर काय? घोडा. आता घोडा कशाचं प्रतीक आहे? याच आखाडी पौर्णिमेला महान म्हणजे राजकुमार सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी, बरोबर, वयाच्या 29व्या वर्षी याच आखाडी पौर्णिमेला राजकुमार बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. कोण्या घोड्यावर केला? कंथक नावाच्या घोड्यावर केला. आणि त्या घोड्याचा एक कलर कसा आहे? पांढरा शुभ्र. पहा किती कलर आहे. शाल वृक्षाचा कलरही कसा राहतोय? पांढरा फुलाचा. बरोबर आहे तुम्हाला? तर तो घोडाही कोरला सम्राट अशोकांनी. तुम्ही खालच्या याच्यामध्ये सिंहमुद्राच्या. घोडा कशाचं प्रतीक? याच आखाडी पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने, ते बुद्ध व्हायचेच होते, त्यांनी काय केला? गृहत्याग. गृहत्याग म्हणजे महाभिनिष्क्रमण. समजलं? महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? जगाच्या कल्याणासाठी गृहत्याग करणे. बरं, त्यांना काही घरी कलह होता का? त्याच्या घरी कलह नव्हता. हिवाळा, उन्हाळा, पावसाळ्यासाठी 3 राजमाल होते घरी, तर सगळं चांगलं होतं. बरोबर आहे का नाही? पण ते रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचा संघर्ष पाणी कारण ठरलं. काय ठरलं? गृहत्यागाचं कारण काय ठरलं? मी तुम्हाला पौर्णिमेतच सांगत आहोत. गृहत्यागाचं खरं कारण बाबासाहेबांनी लिहिलंय बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. तुम्ही लोक मुंबईला जाता आणि त्या पॅगोडामध्ये एक चित्र पाहता, मेलेला माणूस. बरोबर आहे का नाही? तुम्हाला दिसते ना ते पॅगोडामध्ये जा तुम्ही मुंबईच्या. बरोबर आहे का? बाबासाहेबांनी प्रश्न निर्माण केला की सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं खरं कारण काय आहे? मेलेला माणूस का पाहून? मयत तुम्ही मयत पाहिलं, पण तुम्ही काऊन नाही गेला घर सोडून? मग कितीतरी मयता पाहिजे तुमचे लेकरं. तर बाबासाहेबांना प्रश्न पडला का नाही? गृहत्यागाचं खरं कारण कोणतं? मयत पाहिली, कंबर वाकलेला माणूस पाहिला,
एक तो कुष्ठरोगी पाहिला, 4 दृश्य पाहिले. घरी आला, यशोधरा झोपूनच होती, राहुल बाळ झोपूनच होता. राहुलाचा मुका घेतला झोपीतच, आई वडिलांनी विचारलं नाही, हो पळाला उठून. हे कोण रचली बरं हे कहाणी? ब्राह्मणवादी लोकांनी. ही पारंपरिक कहाणी आहे म्हणते. बाबासाहेबांनी 4 प्रश्न तयार केले बुद्धानी स्तंभामध्ये, त्याच्यामध्ये खंडन केलं का नाही? खंडन केलं ना, गृहत्यागाचं खरं कारण काय म्हणून. रोहिणी नदीचं पाणी व्हाय का ते 4 दृश्य पाहून होय? हे 4 दृश्य तर तुम्ही पाहता कधी नाही. तुम्ही काय घर सोडून चाललेत का? लहान लहान लेकरांनी माहिती दिसते, बरोबर आहे का नाही? खरं कारण बाबासाहेबांनी सांगितलं. बरं त्याला जाऊ द्या, हे बाबासाहेबांचं खरं नका मानू. तुम्हाला नाही यकीन होत असेल तर अत्तदंड सुत्तामध्ये आणि बोधिराज कुमार सुत्तामध्ये सुद्धा ते वर्णन आलेलं आहे की सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं खरं कारण कोणतं आहे? रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षामध्ये. लक्षात घ्या. तर ज्या दिवशी त्यानं, आणि माहित आहे का ब्राह्मणवाद्यांनी काय लिहिलं? रात्रीला पळाला. आणि आपण ग्रंथामध्ये काय वाचतो? कपिल वस्तूच्या बाजूला भारद्वाजाचा आश्रम होता, महानाभांनी त्यांच्या हातात ते वस्त्र दिलं, त्याची आई तिथं उपस्थित होती, प्रजापती गौतमी, वडील उपस्थित होते, भाऊ उपस्थित होता, प्रजा उपस्थित होती, सगळे लोक लढत होते, हे लिहून. आणि दिवसाला गेले. पण काही लोकांनी बदनामी, रात्रीला पळाला उठून, पळपुट्या. आता काही लोकांना ते बदनामी करायचीच आहे ना, बरोबर आहे ना? मला नेपाळमध्ये बुद्ध, इकडं कुठं बुद्ध आहे म्हणणे, नेपाळ मला टाकली ना कमेंट एकाच ना. अरे नेपाळ नावाचा देशच नव्हता बुद्धाच्या, भारतही नावाचा देश नव्हता, लंकाय जम्बूद्वीप नाव होतं. सम्राट अशोकाचा बिहारमध्ये सासारामला, मध्य प्रदेशला रूपनाथला, इकडे कर्नाटकमध्ये मास्कीला आणि गुर्जराला सम्राट अशोकांनी या भारताचं नाव जम्बूद्वीप असं लिहिलेलं आहे त्या याच्यामध्ये, अभिलेखामध्ये. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही लेणीला जा, कारल्याची बुद्ध लेणी आहे, त्या कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये जम्बूद्वीपसी हा शब्द आलेला आहे. लक्षात घ्या. संत नामदेवांच्या ओळीमध्ये अभंग गाथेमध्ये जम्बूद्वीप शब्द आलाय. कसा आहे शब्द माहित आहे? जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धम्माचे नगर विठो पाटील त्याचं नाव. पहा, भारताला म्हणजे संत नामदेव महाराज त्यांच्या गाथेमध्ये सुद्धा जम्बूद्वीप शब्द आहे, भारत नाही आहे. सर्व अभंग गाथा मी वाचल्या, सर्व वारकरी संतांच्या अभंग गाथा वाचल्या, अभंग रचना, सगळ्या अभंग रचना पाहिल्या, मला एकही हिंदू शब्द नाही दिसला. मी कल्पना करतो का हिंदू शब्द मला संतांच्या कुठल्याच अभंग गाथेमध्ये दिसला नाही, पण जम्बूद्वीप दिसला, जम्बूद्वीप दिसला. हा हिंदू एक शिवी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिलं हे तिसरं कोणतं सांगितलं मी तुम्हाला? गृहत्यागाचं कोणतं कोरलं मग सम्राट अशोकांनी? घोडा, पांढरा शुभ्र कंतक घोडा, त्याच्यावरच त्यांनी गृहत्याग केला. म्हणून गृहत्यागाचं प्रतीक सम्राट अशोकांनी कोरलं कंथक पांढरा घोडा. आणि मग त्याच्यावर आहे तुम्हाला सिंहही दिसते. हे 4 तोंडाचे 4 तर सिंह आहेच, पण खाली एक सिंह आहे पा, हत्ती, बैल, घोडा आणि पुन्हा सिंह आहे खाली, त्या खालच्या बाजूला, आणि वरचे ते तोंडाचे जे 4 आहेच. तर सिंह कोणाला म्हणतात? आज भारतामध्ये जेवढे काही शीख बांधवांमध्ये सिंह जे आडनाव आहे ना, सिंग इज किंग वगैरे म्हणतात, हे सिंह आडनाव, सिंग आडनाव शाक्यांची परंपरा आहे. बुद्धाने त्याचा धर्मग्रंथ वाचला तुम्ही, तर बुद्धाच्या आजोबाचं नाव काय होतं? बुद्धाच्या आजोबाचं नाव आहे सिंह हनू, याच ग्रंथात आहे. आणि बुद्धाला नरसिंह गाथामध्ये आणि लखन सुत्तामध्ये बुद्धाला नरसिंह म्हटलेला आहे, शाक्य सिंह म्हटलं आहे. नरातला उत्तम, नर म्हणजे कोण? पुरुष. या नरातला उत्तम सिंहासारखा पुरुष, म्हणून बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तनाला सिंह गर्जना म्हणतात. काय म्हणतात? धम्मचक्र प्रवर्तन जे केलं ना सारनाथला, त्याला आणखी एक शब्द आहे सिंहनाद. बुद्धाचा सिंहनाद. बुद्ध काय सिंह नाही का? तर ते शाक्य सिंह, नरसिंह. जसा सिंह डरकाळी फोडतो तर सगळे सावध होतात का नाही? तर बुद्धानं डरकाळी फोडली तर त्या सिंहासारखी नाही अहंकारानं, सत्याची गर्जना. पहिल्यांदा जगामध्ये कोणीतरी सत्याची गर्जना केली आहे, आणि ते गर्जना फक्त आणि फक्त बुद्धानच केली, म्हणून त्याला सिंह गर्जना सुद्धा म्हणतात. समजलं तुम्हाला? म्हणून बुद्धानच या जगाला सत्य सांगलं आणि सत्यच सांगितलं, आणि सत्य सांगण्याची पहिल्यांदा जगामध्ये कोणी म्हणजे हिम्मत केली असेल तर ते कोण?
बुद्धानं. त्याच्या अगोदर सगळं काय होतं? बुद्धाला कोणच गुरु नसतात. जे बाबांनी आता घनमोडे बाबांनी सांगितलं ना, काय सांगितलं? उदकराम पुत्र पहिले जे 8 होते आहे का ना, 8 होते. कौंडिन्य पहिला होता, दुसरा आहे सब्बमित्त, मग आहे आलार कलाम, उदकराम पुत्र, भृगु आहे, राजश्री नेगरी आहे. हे बोधिसत्व सिद्धार्थाचे गुरु आहे. बुद्धाला गुरु नसतात. बुद्धाची उपसंपदा नसते. जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली तेच त्याची उपसंपदा. बरोबर आहे. बुद्धाला कोणीही गुरु नसतात. तुम्ही बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये पहा, आलार कलाम काय करायचा? बाकीच्या शिष्यांना तिकडे खाली बसवायचा आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला, बुद्ध व्हायचेच आहे ते, त्याला कुठं बसवत होते? आपल्या बाजूले बसत होते. उदकराम पुत्र, बाकीचे शिष्य कुठं? तिथं. पण बुद्ध ते बोधिसत्व सिद्धार्थाला आपल्या बाजूला बसवायचे आणि त्याचं समाधान झालं होतं का? आलार कलाम आणि उदकराम पुत्र सब्बमित्त यायचं ऐकून त्यानं ही जगाचा कल्याणाचा मार्ग काढला का? ते त्यानं अधिकारवाणीनं करून पाहिलं 6 वर्ष, पण 6 वर्ष त्यांना करून ते काहीही प्राप्त झालं नाही. तर मग ते त्याचे गुरु कसे ठरतील? ते गुरु कोणाचे होतील? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु आहे. पण ते गुरु होऊ शकत नाही ना. कसे होऊ शकल? त्याच्याकडून त्यांना काही दुःखमुक्तीचा सत्याचा मार्ग भेटला का? नाही भेटला. उलट तर त्याने हात जोडले आहे. अरे सिद्धार्थ, आणखी काय राहिलं सांगा मध्ये? तर काहीच नाही आमच्यापाशी. बरोबर आहे का नाही? त्याने हात झटकले ना, आहे ना ग्रंथातले. तर बुद्धाला कोणीही गुरु नसतात, ते स्वयं गुरु असतात. लक्षात घ्या. मग चौथं कोणतं आहे? ते 4 तोंडाची जे सिंह मुद्रा आहे ते म्हणजे काय? जेव्हा भगवान बुद्धाने सारनाथ नाव कशावर पडलाय? लोकनाथेन पूजिता. लोकांचा नाथ कोण आहे? बुद्ध. नाथ हा शब्द पाली आहे. अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया. लोकनाथेन पूजिता. लोकनाथ कोणाला म्हटलंय इथं? बुद्धाला. आता सारनाथ कोणाला म्हटलंय? बुद्धाला. आपल्या धम्माचा पहिला सार, पहिलं प्रवचन, पहिला धम्माचा सार कुठे सांगितला? सारनाथला सांगितला. धम्म का पहला सार जिधर बताया उसको सारनाथ बोलते. बरोबर आहे. धम्माचा सार. आता काल परवाचीच गोष्ट आहे. सारनाथला जागतिक विरासत म्हणून घोषित करण्यात आलं. जसं नालंदा झाला. आता 45वा नंबर कोणाचा लागला? 45 माहिती आहे ना? भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यामध्ये 45 वर्षावास केले आणि 25 वर्षावास तर श्रावस्तीलाच केले जेतवनात आयुष्यातले. 45 वर्ष धम्मप्रचार आणि 45च वर्षावास केले. कोणा? बुद्धाला. आता सारनाथला जसं ताजमहाल आहे, अजंठा वेरूळच्या लेण्या आहे, तर तशाच पद्धतीनं सारनाथला आता जागतिक विश्व विरासत म्हणून, वर्ल्ड हेरिटेज म्हणून सारनाथचं आता बघा. कारण तिथं काय झालं? सारनाथला तथागत भगवान बुद्धांनी आपलं धम्मचक्क प्रवर्तन केलं. म्हणून ते सिंह वर्षावास संपला आणि मग बुद्धानं सांगितलं की भिक्खूंनो, एका दिशेनं 2 भंतीजनं जाऊ नका, एकट्याच दिशेनं जावं. मग हे 4 तोंडाचे सिंह म्हणजे काय? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, 4ही दिशेनं सिंहाची सत्याची गर्जना करा. ते सिंह इकडं उत्तर, दक्षिण 4 तोंडाचा आहे. तुम्ही काहीच्यावर डॉक्युमेंट्स वर पाहिले तुम्हाला 3च दिसते पुरून. बरोबर आहे का नाही? पण ते किती आहे? 4 आहे. तर भिक्खूंना उपदेश देत आहे की भिक्खूंनो एका दिशेने एकट्यानंच जा, इकडे जा, इकडे जा, इकडे जा, 4 दिशेनं. आणि बुद्ध धम्माचा हा सद्धम्माचा बहुजन हिताय बहुजन सुखाय काय करा? प्रचार करा. समज तुम्हाला? हे 4 तोंडाचं सिंह जन्माचं प्रतीक हत्ती, पांढरा घोडा, सिंह आणि बैल. हेच तर दाखवलंय ते. आणि हे सगळं कशाशी संबंधित आहे मी सांगतो तुम्हाला? आखाडी पौर्णिमा. आलं लक्षात तुम्हाला? तर आखाडी पौर्णिमेला महामायेला स्वप्न पडलेलं होतं. स्वप्न हे खरं नसते, तो इतिहास नसते, ते संकेत आहे. बरोबर आहे. आणि दुसरं आहे, या आखाडी पौर्णिमेचं दुसरं महत्व आहे, मी ते तुम्हाला सांगितलंच आहे, सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग. बरोबर आहे. आणि तिसरं महत्व भगवान बुद्धांचं आहे या आखाडी पौर्णिमेचं. या आखाडी पौर्णिमेला भिक्खू संघाची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? भिक्खू संघाची स्थापना केली. किती लोक भेटले बरं? भिक्खू संघ बुद्धाला प्रथम किती भेटले? 5 भेटले. कौंडिन्य, वप्प, अश्वजित, भद्दिया आणि
कोण आहे अजून? महानाम. अरे 5. हे 5 पहिले शिष्य आणि या शिष्याचा प्रथम गुरु, हे 5 विद्यार्थी भिक्खू शिष्य, हे 5 विद्यार्थी भिक्खू शिष्य जगातले, आणि या जगातला हा पहिला बुद्ध विश्वगुरु जगद्गुरु या जगाला प्राप्त झाला आखाडी पौर्णिमेला. म्हणून काही लोक या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणतात. सांगा गुरु कोण झाला? या 5 शिष्यांचा, या 5 भिक्खूंचा विद्यार्थीच आहे ना ते. या विद्यार्थ्यांचा तो गुरु. याच आखाडी पौर्णिमेला पहिलं त्यानं प्रवचन केलं, धम्मदेशना केली. तर जगाचा विश्वगुरु जगद्गुरु कोण आहे? तथागत बुद्ध. या जगातला फर्स्ट टीचर, फर्स्ट शिक्षक, फर्स्ट मार्गदाता, शास्ता. पालीमध्ये गरु म्हणतात गुरुला, लक्षात घ्या. बुद्धासारखा गुरु जगात कोणताच नाही. मला सांगा बरं, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी भारतामध्ये जे विद्यापीठ होते, तर त्याच्यामध्ये कोणत्या गुरुची शिकवण दिल्या जात होती? बुद्ध नावाच्या गुरुची. या चायना मधला फाइयान, युआनशांग, इत्सिंग, हायचो जगातले लोक नालंदामध्ये शिकायला येत होते बाहेर देशातून. तिबेट पासून, कोरिया पासून, जपान पासून नालंदामध्ये शिकायला येत होते. तर कोण्या गुरुची शिकवण घ्यायला येत होते? बुद्ध नावाचीच. बरोबर आहे? बरोबर आहे ना? आणि या जगामध्ये पहिल्यांदा कोणत्या गुरुची शिकवण गेली जगाच्या पाठीवर? बुद्धाचीच गेली ना. दाखवा बरं कोणा मुस्लिम बांधवाची, ख्रिश्चन येशूची का जैनांची. जगामध्ये या बुद्ध नावाच्या विश्वगुरूचीच शिकवण जगामध्ये गेली का नाही पहिल्यांदा? संघमित्रानं कोणत्या गुरुची शिकवण दिली श्रीलंकेला? बुद्ध नावाचा. संघमित्रा ही पहिली भारतीय नारी आहे, समुद्राच्या पलीकडे गेली. तुम्हाला तर इथून इथे येणं होत नाही. तुम्हाला मानसिक गुलाम बनवणं चालू आहे. पहिले तुम्हाला गाडगं होतं गळ्यामध्ये, ते फक्त भौतिक प्रतीक होते. भौतिक म्हणजे काय? कमरेला झाडू हे भौतिक प्रतीक आहे, गळ्याला मडकं भौतिक प्रतीक आहे. आता तुम्हाला मानसिक प्रतीक दिलाय. मानसिक म्हणजे प्रतीक. हे लोक धम्मग्रंथाने विहारात आले नाही पाहिजे, भंतीचं प्रवचन ऐकले नाही पाहिजे, तुम्हाला मानसिक प्रतीक दिले. मानसिक प्रतीक म्हणजे तुमच्या घरी ढबारी टीव्ही लावली आणि एलसीडी, त्याच्यासाठी मरमर करून राहिल्या काय बाया, त्याच्यासाठी. त्याचे मन नाही राहत काही श्रद्धामध्ये, पण मला माहित आहे कोण ऐकतात. श्रद्धा नसते. जगामध्ये सगळ्यात जास्त कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया ब्राह्मण समाजाच्या बाया. कमी लोक आहेत ते. मुसलमान समाजाच्या बाया आपल्या मुलांना सकाळी घेऊन तिथं मदरशाला पाठवतात पुलगावला. आजचा दिवस असताना ते कोणाचा त्याचा प्लेयरचा त्याचा रोजा राहते ना, रोजा वगैरे राहते मुसलमानांचा. सगळी आई आपल्या मुलाला, 4 मुलं असेल तर 4ही मुलं, मुलगा मुलगी सगळ्या परिवारातल्या लोकांना घेऊन येते. काय आपलं कर्तव्य नाही की वर्षावासाला सुरुवात होत असताना आपल्या मुलांना मुलींना घेऊन पहिल्या दिवसापासूनही तुम्ही सुरुवात करू शकत नाही. आपल्या मुलांना भगवान बुद्धाला वंदन करायला नाही येऊ देत. आज रात्रभर थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, ब्रह्मदेशमध्ये, जपानमध्ये, कोरियामध्ये परिवारातले प्रत्येक लोक आता रात्रीचे 12 वाजता बसन ना, तर सकाळचे 6 वाजेपर्यंत बसतात. अजिबात तिकडे मांडी करत नाही, कारण त्याला सवयी पडल्या शरीरामध्ये. तुम्हाला दुखणं बिमाऱ्या आलेल्या आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला बसताच काय येत नाही, श्रद्धा पाहिजे ना. त्या लोकांनी शरीराने सवयी पाडून घेतल्या आणि तुम्हाला सवयी बिमारी आहे. बरोबर आहे का नाही? ते इकडे तिकडे पायी करतच नाही. आजच्या दिवसाला रात्रभर बसतील, सकाळी फक्त थोडे घरी जातात, फ्रेश होतात ना, पुन्हा कमळाचे फुलं घेऊन भिक्खूला आणि भिक्खुनीला भोजन दान. त्याचे चेहरे पहा जसे कमळाचे फुलासारखे चमकून. रात्रभर ध्यान केल्यावर नंतर इतके सुंदरचे. तुमचे पहा, तुम्हाला जर म्हणलं का रात्रभर थांबा, तुम्ही तर दुसऱ्या दिवशी तर हा कोणता बनते आम्ही मरतो का इकडे हो असे कर. सांगा ना, श्रद्धा. बरोबर आहे का नाही? कुठे आहो आपण? हेच जर आजचा चर्च हे चर्च असते ना, हे चर्च असते ना. मी 2017 मध्ये बीडला वर्षावास केला पूरग्रस्त कॉलनीमध्ये. हे चर्च असते ना, तर चर्च मध्ये पूर्ण कुटुंबातले 4 लोक येतात पांढरे कपडे घालून, आणि तुम्ही आपले लेकरं आणत नाही. काय धम्माची गरज त्यांना नाही आहे? बुद्धानं काय दिलं? बुद्धानं राहुलाला ते कपिल वस्तूचं राज्य नाही दिलं. बुद्धानं तर घर सोडलं ना, आखाडी पौर्णिमेला सोडलं ना. हिवाळ्याचा, उन्हाळ्याचा, पावसाळ्याचा माल सोडला ना. मग आता बुद्धानं सगळं काही सोडल्याच्या नंतर सगळी प्रॉपर्टी कोणाच झाली? का सातबाऱ्यावर नावी करून द्यायची काही गरज आहे का? झाली ना ऑलरेडी राहुलाचीच. ते पुढे जाऊन कोण बनणार आहे? हे तर बुद्धच बनले ना, सम्यक संबुद्ध. मग प्रॉपर्टी कोणाच झाली? कपिल वस्तूचं राज्य, ते राजमहाल सगळे वगैरे कोणाच झालं?
राहुल झालं. राहुलाला लोकांनी काय म्हणलं असतं राहुलाला? राजा राहुल. कुठचा राजा आहे बा राहुल? राहुल नावाचा राजा नाही का, तो कपिल वस्तूचा, फक्त कपिल वस्तूचा. आणि सम्राट अशोकाचा मुलगा कोण? महामहेंद्र. बरोबर आहे का नाही? तो कोण बनला असता? महामहेंद्राला जर भिक्खू बनवलं नसतं सम्राट अशोकांनी, हा राहुल तर, हा आमचा भिक्खू राहुल पुढे जाऊन राहुल बनतो, हा राहुल तर फक्त कपिल वस्तूचाच राजा झाला असता. बरोबर आहे का नाही? पण महामहेंद्र अख्ख्या जम्बूद्वीप भारताचा राजा झाला असता. आणि कोण्या वडिलाले वाटत नाही माझ्या मुलानं राजा बनाव, राजगद्दीवर बसाव, लोकांना ऑर्डर सोडावे, त्यांना हे जिकाव ते जिकाव, कोणाला नाही वाटत. पण सम्राट अशोकांनी आपल्या महामहेंद्राला जम्बूद्वीपाचा राजा न बनवता काय बनवलं? भिक्खू बनवलं. बरं, बनवलं तर बनवलं, बाकीच्या भंतेजीले भारतातच धम्मप्रचारासाठी पाठवलं. महाधम्मरक्षित नावाच्या भंतीले महाराष्ट्रात पाठवलं, महादेव नावाच्या भंती तिकडे अवंतीले पाठवलं. बरोबर आहे का नाही? सोन उत्तरले तिकडे ब्रह्मदेश स्वर्णभूमीला पाठवलं. बरोबर आहे. आणि आपल्या मुलाला कुठं पाठवलं? तिकडं समुद्राच्या जवळपास तर ठेवा लागत होतं ना. इकडंच बागची वर्गेन, इकडंच भोवताल राय, जसं मी राहत आहो का नाही आता, वर्धेतलाच आहो, खाऊ कोणत्यातला. बरोबर आहे का नाही? तर बरं, संघमित्रा सम्राट अशोकांनी मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव नाही केला होता. संघमित्राला घोडा पळवता येत होता. तुम्ही संघमित्रा म्हणलं का? ते नाही का चिवर घेतलेली टकलं केलेली, मुंडन केलेली. संघमित्रा तशी नव्हती. संघमित्रा घोडा चालवता येत होता तिले. राजानं सगळं शिकवलं होतं सम्राट अशोकांनी. बरोबर आहे का? राजकुमारी होती ते संघमित्रा. तिला घोडा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, युद्ध कसं, सगळं तयार होतं तिला. काय राणी नाही बनवू शकत होती संघमित्रा? पण संघमित्राला नदीच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे पाठवलं. भारतातून जाणारी संघमित्रा पहिली भारतीय नारी आहे. आणि तुम्ही इथून आता काय बोलावं, तंगडे दुखते. काही काय बायले तर असं बिलकुल टीव्ही लावला ढोबारा का बिलकुल ध्यानच लागते, त्याचं ध्यान लागते. आता मला माहित आहे तुम्ही आता आले, एवढ्या काही येणार नाही पुन्हा. शील तर घेतलंय, मुसा वादा वेर म्हणे, खोटं बोलायचं आणि इथून निघायचं. उद्याच पासून शील तुटलं, शील नाही इथंच तुटलेलं आहे. आता तुम्ही भंते जे आले म्हणून काय म्हणन माहित, जा लागते घरी, राहा लागते, शेजारी नाही का तर जा लागते कार्यक्रमाला, परित्राणाला तर शेजार धर्म नाही का, तर भंते जे आला तर काय म्हणन, एवढं मोठं ढबार विहार आणि बाया पांत उलिशास, तर चला बाई लोकलाजीसाठी. बरोबर आहे का नाही? उद्या तुम्ही दिसणार नाही. आणि दात काढण्याची अजिबात गोष्ट नाही. आपला धम्म एवढा सुंदर आहे. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये लिहिलंय, बुद्धाचा धम्म हा हिऱ्या मोत्याचा माणिक खजाना आहे, त्याचा वापर करा म्हणते. जशी तुम्ही एखादी साडी पेशवा पैठणी आली कशा बायले दाखवता, लग्नामध्ये मार जशा दागिने दाखवते. दागिने दाखवणं म्हणजे काय ते मापकड आहे असं म्हणणं आहे? पाहायला लागून धड दिसत नाही, पण दागिने दाखवते. काय प्रदर्शनच आहे ते, माकडे एवढं आहे त्याकडे काहीच नाही. सोनं दाखवतो, काही घेतलेली साडी दाखवतं, बुद्धाचा धम्म का दाखवत नाही? उद्याच तुमच्या महिलामध्ये जर कुठे रिसेप्शन असेल तर बंद्या पोरगा पोरगी नातू तुम्ही पट सगळे कसे, काय धम्माची गरज त्यांना नाही. तुम्ही आज जरी ही चर्च असती ना, चर्च, तर पूर्ण कुटुंबातले लोक, बाबू 3 महिने तर ग्रंथाला नको येऊ, पण जे वर्षावासाला सुरुवात होत आहे आखाडी पौर्णिमेला, जगामध्ये हा सण असते रे, धम्मचक्र परिवर्तन दिवस. चाल बापू बुद्धाले वंदन कर, सुनबाईले पोराले नाताले सांगू शकता. येतात लेकर, पण तुम्ही नाही सांगत. तो पोरगा राखून ठेवायचा आहे ना बनतेजी दुसरे आम्हाला शिकवाले. बरोबर आहे का नाही? आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, भंतेजी नाही बनला पाहिजे आणि विहाराकडे गेलाय नाही पाहिजे. सगळ्यात जास्त लोक आपणच, तुम्हीच प्लॅनिंग करता. तुम्ही लोक प्लॅनिंग करता माझा बुद्धविहार, हो तुम्ही करता. तुम्ही प्लॅनिंग करता, माझा मुलगा भंतेजीकडे दिसलाच नाही पाहिजे, विहाराकडे दिसलाच नाही पाहिजे, भटकलाच नाही पाहिजे. हो, असंच प्लॅनिंग राजा शुद्धोधनाने केलं होतं. केलं नव्हतं का? केलं होतं ना. लग्न करून दिलं, गेलं का नाही? ते अशित मुलीचं ते खोटं ठरलं नाही पाहिजे, हा बुद्ध नाही झाला पाहिजे. राजा शुद्धोधन बुद्ध नाही झाला पाहिजे, तो अशित मुलीचं ते नाही, ते भवितव्य खरं नाही ठरलं पाहिजे. हा बुद्ध नाही बनला पाहिजे. जगाला यानं बुद्ध नाही बनला पाहिजे. हा कोण बनला पाहिजे? शुद्धोधन राजाला काय वाटतं, जे कौंडन्य आणि असित मुनीनं जे सांगितलंय भवितव्य, का हा नाही बनला पाहिजे, बुद्ध नाही बनला, हा कोण बनला पाहिजे? कपिल वस्तूचा राजा, मस्त राजा बनला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग केली होती राजा शुद्धोधनानं, आणि तशीच प्लॅनिंग तुम्ही करत आहात. कोणती प्लॅनिंग? द्या याचं लवकर लग्न उरकवून. मग त्याला वाटलं राहुल नावाचा बाळ झाला, आता जमलं राजा शुद्धोधन, आता पोरग झाला, आता काय जाते सोडून द्या याला 3 महाल बांधून द्या, हिवाळा उन्हाळा पावसाळा द्या बांधले 3 महाल.
पत्नी करून दिली, मुलगाही झाला राहुल. अब तेवढंही करून बाबासाहेबांनी दिलाय ग्रंथामध्ये पुन्हा महिला ठेवल्या तिथं. हाय लिहून का नाही? यशोधरन मला लागत आहे, राजा शुद्धोधनजी तुम्ही माझं लग्न करून दिलं, एक मुलगा आहे, तुम्ही महिला काय ठेवला पुन्हा माझ्या पतीपाशी. पण यशोधरेला माहिती होतं माझ्या पतीला किती हरणीच्या कळपामध्ये किती सोडलं, पण माझ्या तुम्ही म्हणलं असतं का नाही? लेवरान बुद्धाने आता लग्न करून दिलं यशोधरेसोबत लग्न करून दिलं. सुंदर पत्नी, जगामध्ये यशोधरासारखी सुंदर पत्नी मिळेल का कोणाला? बुद्धासारखा कोणतरी सुंदर आहे का? तुमच्या घरचा माणूस तरी आहे का? आणि राहुल तरी किती सुंदर होता, बरोबर आहे का नाही? मग एवढी सुंदर पत्नी, एक मुलगा झाला तर पुन्हा अजून महिला ठेवल्या. कायच्यासाठी बरं हे सगळं? यशोधन मला लागत होतं मी पत्नी असून तुम्ही कशा काय ठेवल्याची ह्या महिला इथं? पण बोधिसत्व ते बुद्ध व्हायचे होते, बुद्धाने हात लावला होता का त्या स्त्रियांना? किती हरणीच्या कळपामध्ये राहू दे, पण यशोधराला गॅरंटी होती का माझ्याशिवाय ते कुणाच्या शरीरालाही टच करू शकणार नाही, कारण बोधिसत्वाचं मन आहे ना ते, बरोबर आहे का? हे सगळी प्लॅनिंग कोण केली? लग्न करून द्या, लेकरू होते, गुतवून राहीन, 3-3 महाल बांधून द्या, आणि मग सगळं ते सर्व करून द्या. तरी पण गेला आणि विचारून गेला, दिवसाच गेला, एवढं करूनही गेला. तर तुम्ही जाणारच आहे एवढं करू नये, बरोबर आहे का नाही? म्हणून सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया ब्राह्मण समाजाच्या आणि मुसलमान समाजाच्या, सगळ्यात गेलेल्या बाया. समजलं का? तुमचं ध्यान फक्त तवाच लागते टीव्हीवर, पाय दुखत नाही, तंगडा दुखत नाही, अशी बिलकुल पक ध्यान साधना, बरोबर आहे का नाही? तर काय आपला धम्म पुढे जाणार आहे का? आपल्याकडे जी वस्तू आहे ते दुसऱ्यांना भेटली पाहिजे, हा आपल्यामध्ये लाभ असला पाहिजे का मला जो लाभ झाला दुसऱ्याला झाला पाहिजे, ही म्हणते मैत्री भावना. लक्षात घ्या, मी जाता म्हणून तुम्हाला ते उत्तरानंद माताची कहाणी सांगेल ना, थांबेल, बरोबर आहे? तर काय झालं, आणखी महत्व या भिक्खू संघाची निर्मिती केली आषाढी पौर्णिमेला. काय केलं? भिक्खू संघाची स्थापना केली. यश माहित आहे कसा होता? यशही भेटला या वर्षावासात असताना. यश वाराणसीचा सुजाताचा मुलगा होता तो. कोण? यश, वाराणसी, काशी, बनारसचा दारुडा होता. लिहून आहे बुद्धानिस धम्मामध्ये. त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी तसेच होते, बरोबर आहे? आणि तो दिवसभर नृत्य, गायन, वादन लिहून आहे, बाबासाहेबांनी लिहिलं. पण यशही बदलला आणि त्याच्या मित्रालाही बदलवलं. जे दारुडे मित्र लिहून आहे तसाच शब्द लिहून आहे, दारुड्या मित्रांची धम्मदीक्षा आहे ना, याच तर वर्षावासात झाली ना माय. सुजाताचा पुत्र होता वाया गेलेला, लक्षात घ्या. म्हणून धनसंपत्ती. आता मला सांगा, यश काऊनच बनला? या वर्षावासाच्या 3 महिन्यामध्येच तो बनला भिक्खू. त्याचे दारुडे मित्रही काय बनले? भिक्खू बनले. कोणाचे? यशचे. बरं, यशच्या घरी काही दुःख होतं का? दिवसभर कोणतं काम होतं त्याला? दारू प्यायचं. मित्रही म्हणायचे ये तू ये, मी ये, मस्त पेत होते ते, दारू पेत होते, जुवा खेळत होते, आणि नृत्य, गायन, वादन, ते आजच्या सारखं लावणी तमाशा म्हणा, विटाबाई सारखं, बरोबर आहे ना? हे सगळं त्याच्या घरी व्हायचं. तरी पण त्याला एवढं सुखामध्ये शिसारी आली त्याला. अरे हेच वय का रे जीवन? दारू प्या, खा प्या, मजा करा, दारू प्या, नाचा नाच, अरे हेच वय का रे? त्याला शिसारी आली, सुखाची शिसारी येते काय लोकांना. कधी कधी तुम्हाला येत असं नाही, झोपडीच बरी होती, काय करताय महाल बांधून, फरशीवर पडली ना मोडली तर माहिती आहे. झोपडीमध्ये तरी सुख होतं. अनेक बायानं बंगले बांधले. एका बाईनं वास्तुकाले बोलावलं, 4 मजला ते बिल्डिंग म्हणते मी, धावल्यासारखीच लागते ते बिल्डिंग. तर काय धावल्या? ज्याच्या घरी धम्म नाही तो काही उपासिक नाही. तुमच्याकडे शिक्षण किती असू द्या, त्यात शिक्षणाला काहीच अर्थ नाही. हे शिक्षण पोटभराचं आहे. हे शिक्षण फक्त पैसे मिळवायचं आहे. शिक्षण कोणतं आहे माणूस बनण्याचं? बुद्धाचं पंचशील, अष्टशील, अष्टांग मार्ग फुकट भेटते, पण तुम्ही ते घ्यायला तयार नाही. आणि ती श्रद्धा तुमच्यामध्ये पाहिजे. बघा, आता पाणीच पडला, तर पाणी पडल्याच्या नंतर तुमच्या विहाराच्या आजूबाजूला गवत निघालं का नाही? निघालं ना गवत? आजूबाजूला जी तुम्ही अशोकाची झाडं लावली, इतरत्र झाडं लावली, ते झाडं लावा लागली तुम्हाला. एक तर तुम्ही नर्सरीतून आणली, कुठून तरी ती झाडं आणली, किंवा कोणा उपासक उपासिकाने ते आणून लावली, तिथं काही ते निघाली नाही. पण पाऊस पडला का तण आपोआप उगवते का नाही? तर हे पाऊस पडला का तण उगवते, आणि तण उगवते पिकामध्ये. जर तण उगवते, जे बाबांनी सांगितलं कशी भारद्वाज सुत्तामध्ये, की मी कोणती शेती करतो? मन की खेती, मनाची शेती. मी शेती उगवतो, आणि त्या शेतीमधून कोणतं? निब्बाण परमसुख नावाचं पीक घेतो. समजलं? तू कोणतं पीक घेत ते? विनाशी. तर राहुल बाळाला काय दिलं? राहुल राजा बनला असता का नाही कपिलवस्तूचा? महामहेंद्र कोण बनला असता?
जम्बूद्वीप भारताचा राजा, पण कोणतं धन दिलं? अविनाशी धम्मधन दिलं. आणि तुम्ही काय देता तुमच्या लेकरांना? हे बापू, हे घर तुले रे, हे बंगला तुले रे, तिकडला प्लॉट तुले रे, हे प्लॉट तुले रे. तुम्ही तेच तर करतात. तो काऊन भांडते? तुले दुसरी कार दे, तुला दुसरी सायकल दे, तुले बराबर आहे का नाही? असं बुद्धाला राजमहाल सोडले माय आखाडी पौर्णिमेच्या दिवशी, आणि तुम्ही महालाच्या शोधात आहे. बरोबर आहे का नाही? महाल सोडले तेव्हा कुठं हा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना शोधता आला. तुम्ही महालातच गुंतून राहिले तर तुम्ही दुःखमुक्त कसे व्हाल? तुम्ही तर आमची पुन्हा मजला चालला पाहिजे वाटच पाहताय. हा लहानचा पडला, बाजूचं घर मोठं जात झालं, 3 मजलं बांधलं तर आपलं घर दबल्यासारखंच वाटते. बांधा त्याच्या वरतून, पाहायला भेटलं पाहिजे. बांधलं, कोणतं सुख आहे सांगा ना? तुमच्या घरामध्ये सुख नाही, गाडीमध्ये सुख नाही, मोठ्या दागदागिने त्याच्यात सुख नाही. सुख आहे, सुख मिळेल बुद्ध विहारात. नुसतं गाणं म्हणतो आपण, आहे की नाही? तर हे निब्बाण नावाचं परम सुख तुम्ही घेत नाही आपल्या जीवनामध्ये. बरोबर आहे? म्हणून हे तिसरी गोष्ट कोणती झाली? आणि चौथं महत्व आहे अष्टशील उपोसत. 8 शिलाचं, तुम्ही तर 5च शील घेतले. 8 शिलाचं पालन करायचं असतं. बरोबर बरं, बुद्धानं 5 शील दिल्याच्या नंतर 8 शिला पुन्हा कायची गरज आहे? पण बुद्ध म्हणते महिन्यातून 4 वेळा तर घे, जास्त दिवस नको, महिनाभर घे म्हणते का बुद्ध? महिन्यातून फक्त 4च घे, आणि वर्षावासामध्ये आपल्या तब्येतीकडे पाहून घे. पण 8 शील घेणं खूप गरजेचं असते. जे लोक वावरात जातात, शेतीमध्ये जातात, त्यांनी नाही घेतलं. आजारी आहे, दुर्बल आहे, कमजोर आहे, बिमार आहे, औषधी आहे, त्यांनी नका करू. पण ज्या बाया घरीच राहते, ज्या मोठल्याच्या मोठल्या सकाळी तिकडे धावायला जाते पण विहारात येत नाही, कुत्रे घेऊन जातील लागन तर, माय बापाला घेऊन जातील नाही, संडासले त्या कुत्र्याला घेऊन, जसं का त्या कुत्र्यानं जन्म दिला का, जसं का त्या कुत्रीनं जन्म दिला का, त्याची एवढी सोय, त्याला खाले बापा. तर जे लोक ग्रंथाला येत नाही, विहारात आले काय होते? आपले तंगडे मोडते का विहारात आले? एक बाई तर म्हणे भोंग, मी म्हणतो मी भोंग्यावरही लावत नाही, लय लावतच नाही, कारण बाया म्हणते आमच्या घरीच ऐकायला येते. असं आहे बरं. मी म्हणलं बाबा ते बंद करून द्या भोंग. कायले सांगताची म्हटलं त्या भोंग्यावर वगैरे. वेळ झाला. मुसलमान लोक कधीच नाही म्हणत नमाज पढ़ने का समय हो चुका है चलो आओ, अजिबात नाही. त्याचा टाइम ठरलेला आहे. रोज मस्जिदीमध्ये जातात ना, 5वा हिस्सा पेटीत टाकते. बाबासाहेबांनी तुम्हाला 20वा सांगितलं, ते टाकणं नाही होत. रिकाम्या हाताने बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिका जायचे तर रिकाम्या हाताने बुद्धाकडे जात नव्हते. तुम्ही म्हणाल पैशाची गोष्ट नाही सांगत मी, एक फूल तरी घेऊन जात होते बुद्धाकडे. एवढं पुण्य असते, त्याला म्हणते श्रद्धा. एक फूल तरी, पैशानं वर्गणीतलं विकत आणलेलं नाही, घरून आणलेलं फूल, आणि ते फूल बुद्धाला ठेवायचे, एवढी श्रद्धा होती. आजही ती श्रद्धा बौद्ध राष्ट्रामध्ये आहे. लहान लहान लेकरं, बुद्ध हिचा का तिचा थायलंडचा, पण त्या लोकांनी टिकून ठेवला ना आपण गमावला. इतका सुंदर बुद्धाचा धम्म आहे आणि आपण त्याची हेळसांड करत आहोत. बरोबर आहे का नाही? तर म्हणून हे जे अष्टशील म्हणजे काय? आता काही लोक म्हणे अष्टशील हायच नाही. एका माणसाने मला अष्टशील कुठं आहे म्हणे, भगवान बुद्ध बाबासाहेबांना कुठं लिहिलं आहे म्हणे, बुद्धाने त्याच्यात अष्टशील आहे ना पंचशीलच आहे, तुम्ही अगाऊच लावून राहिले म्हणे. मी म्हणलं 5वा खंड आणि पान क्रमांक 303 वाच म्हणलं. लोक म्हणते ना पंचशीलच तर पुरेस आहे, अष्टशील कुठं दिलाय? अष्टशील बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये. बाबासाहेबाला महत्व वाटत नव्हतं का? अष्टशिलाचं महत्व बाबासाहेबाला समजलं होतं. 303 पान नंबरवर 5वा खंड उपासकांचा धम्म. आता मला वाटते प्रभाकर बाबांना चांगलं वाचन आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं, खडतकर बाबांना, त्यांना माहित आहे. ती तुम्ही वाचा. काय आहे? उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म असं चॅप्टर आहे, वाचा तुम्ही. कोणतं मानलं मी तुम्हाला ह्या ग्रंथात? भिक्खूंचा धम्म आणि उपासकांचा धम्म. काही फरक आहे का? तर कोणाला सांगत आहे? श्रावस्तीच्या जेतवनामध्ये बुद्धाचा वर्षावास सुरू होता आणि धम्मिक नावाचा उपासक, कोणाच्या उपासकाची गोष्ट आहे? धम्मिक नावाचा उपासक आणि त्याच्यासोबत 500 त्याचे मित्र उपासक, 500 मित्र उपासक आणि धम्मिक नावाचा उपासक हे कुठं गेले? श्रावस्तीच्या जेतवनात वर्षावासासाठी गेले. आणि बुद्धाला काय म्हणते? धम्मिक नावाचा उपासक हात जोडले आणि त्या 500 उपासकाने हात जोडले आणि बुद्धाला म्हणते, बुद्धा गृहस्थांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म आम्हाला फरक सांगा. तर बुद्धाने आता एवढं तर नाही सांगत मी लांबलचक, हे धम्मिक अष्टशील उपोसक ग्रहण करावे. बाबासाहेबांनी शब्द लिहिलाय. अष्टशील म्हणजे काय? पौर्णिमेचा उपवास धरला, अष्टमीचा उपवास धरला,
अमावस्येचा उपवास धरला आणि अमावस्येचा उपवास सोडला, पौर्णिमेचा उपवास सोडला आणि धरला. उपवास नावाचा शब्दच नाही बुद्ध धर्मामध्ये. वर्षावासाचे, मग कालच कोणाला एका बाईचा वर्षावासाचे उपवास पकडले तर उपवासाले काय काय खा लागते सांगा आता. म्हणजे आली का नाही आपण उपवासाला, तर उपवासाचे फराळ आले ना. मग ते संतोषी माईन गुरुवार याचा त्याचाच झाला ना. मग तर बौद्ध धर्मामध्ये पूर्ण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा तुम्ही. कोणते बरं त्रिपिटक वाचा, वंदे बुद्ध आणि त्याचा धम्म, कोणतेही ग्रंथ वाचा बौद्ध साहित्य. उपवास नावाचा शब्दच बुद्धाच्या तोंडातून निघाला नाही. उपवास आहेच नाही. काय आहे उपोसत. आणि उपोसत म्हणजे काय, 8 शील घेणं. तुम्ही दवाखान्यात जर गेले तर तुम्ही नेहमी काय घेता, पंचशीलच घेता ना नेहमी बुद्धाचं. आता पंचशील घेता घेता तुम्ही बिमार पडले समजा आणि तुम्ही दवाखान्यात गेले तर डॉक्टर काय म्हणते, तुम्ही ते खाता ना तर तुमची लवकर बिमारी बसली पाहिजे, ते खा. तर तशासारखं हे अष्टशील आहे. नेहमीच पंचशील, नेहमी वांग्याचीच भाजी खायची का. पटकन बिमारी दुरुस्त करायची असेल, पटकन निर्वाण प्राप्त करायचं असेल तर घे 8 शील. तर बुद्ध काही जबरदस्ती करत नाही, महिन्यातून 4 वेळा घे म्हणते तो. तर डॉक्टरही काय म्हणते, 8 दिवस खाऊन पाय अंडे फिंडे वगैरे म्हणते का नाही. आता तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून सांगून राहिलो मी. महिन्यातून किती आहे, 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा. हे अष्टशील म्हणजे काय, 8 शील ग्रहण करणं. म्हणून उपवास नाही आहे, उपोसत आहे. अजिबात डोक्यातून डिलीट करा शब्द. उपवास आहे वर्षवासाचे उपवास, उपवासच नाही, उपोसत म्हणजे 8 शील ग्रहण करणं. पानातिपाता, अदिन्नदाना, अब्रह्मचर्य, मुसावादा, सुरामेरय मध्य, विकाल भोजन, नच्च गीत, वादित, विसुख, दसन, माला, गंध, विलेपन, धारण, मंडन, विभूषण, टाना. हे 8 शील सांगतो म्हणलं तर मला 8 प्रवचन होईल, पण मी ते सांगत नाही, थोडं सांगत आहोत. तसे प्रवचन मी 4 बनवलेच आहे आधी, विस्तृत त्याच्यामध्ये ऐका. तर धम्मिकाला सांगितलं बघा, काय सांगितलंय, उपोसत व्रत ग्रहण करावे आणि भिक्खूला भोजन आणि पान बांधलेल्या बुद्धानीच धम्मामध्ये. उपोसत धम्मिकला सांगत आहे उपासकाला, जेतवणात बुद्ध वर्षावासात उपोसत व्रत ग्रहण करावे, सकाळी श्रद्धेनं भिक्खूला भोजन आणि पाणी दान द्यावे. आणखी पुढचा शब्द लिहिलाय बुद्धानीच धम्मामध्ये वाचा, माता पित्याची उत्तम प्रकारे सेवा करावी, सन्मार्गाने उपजीविका करावी. बस एवढे शब्द सांगतो मी तुम्हाला. हे बुद्धानीच धम्मामध्ये वाचा. सन्मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने, जसं बाबांनी सांगितलं, चांगल्या मार्गाने पोट भराचं, कोणाचं लुटून चिनून नाही. भंतेजीचा आशीर्वाद लागते का, हाय लोकांची श्रद्धा, भंतेचा आशीर्वाद लागते, आम्हाला बोलावते. हाय नाही लागत, हाय लागत आहे, लक्षात घ्या. आशीर्वाद लागते तर हाय नाही लागत. कोणाचं चिनून चोरून तो हे करून तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही, कधीच नाही. कोणा उलट देता येत असेल तर द्या, पण कोणाचं चिनून, अनेक लोकांच्या घरी सुख शांती दिसत नाही, त्याला कारण तेच आहे. बरोबर आहे का नाही. मोठ्या बिल्डिंगा बांधल्या तुम्हाला सुख नाही, हा बिमारी आहे तिथे पोरग मरून, तिथे सोडूनच द्या. सगळं असतं. इकडे एक बिमार ते गुडगा पूर्ण आहे, ते गुडगी पूर्ण आहे, कालच पाय मोडला, ते ऍक्सिडेंट झाला, ते सगळं चालू होते. हे काही कोणाचा हे वगैरे नसते, परंतु लक्षात घ्या, आपण सम्यक मार्गाने उपजीविका केली पाहिजे. हे भगवान बुद्धांनी धम्मिकाला सांगितलं आहे. आणि याच श्रावस्तीला पूर्वाराम नावाचं महाविहार बांधून दिलं होतं. श्रावस्तीला कोण, निगार माता विशाखानं बांधून दिलं होतं पूर्वाराम नावाचं महाविहार. पूर्व दिशेकडे तोंड होतं. तर त्याच्यामध्ये 3 उपोसत सांगितले, गोपाल उपोसत, निगंठ उपोसत आणि आर्य उपोसत. तर गोपाल उपोसत कोणतं, गोपाल उपोसताचा काही लाभ होत नाही. गोपाल उपोसत म्हणजे हेच माहिती आहे, बाया उपासक पकडते, भंतेजी मग उपासाचे काय खायचं आणि काय नाही खायचं, दिवसभर उपवास तर पकडला. उपोसत म्हणजे उपवास नाही आहे, उपोसत म्हणजे 8 शील. पौर्णिमेच्या निष्ठा उपवास पकडायचा आणि ह्या घरी जाऊन बसायचं, लावाच्या आगी चाड्या चुगल्या करून. मी तर म्हणतो उलट खा लागेल तर डबल पकडायच्या, चाड्या चुगल्या करून नका, कोणाच्या आगी नका लाव. तर काय धरलं माहिती, उपोसत धरलं आणि तिकडे आग लावायला गेली दिवसभर. काया वाचा मनाची शुद्धी करणं म्हणजे उपोसत 3 महिने. बाकीचे दिवस तर केले माय मी, बाकीचे दिवस तर जगली माय मी उन्हाळ्यामध्ये. आता पाणी पडला तर 3 महिने मी माझ्या कायेनं, वाणीनं, वाचेनं काहीच मी पाप करणार नाही. कोण मला किती झगडा करू दे, किती पाय ओढू दे, का लटा धरू दे. समजलं तुम्हाला. तर त्याला म्हणते अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे कापड ठेवणं, ग्रंथ ठेवणं, त्याला अधिष्ठान नाही म्हटलंय. बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचा. बुद्धाच्या 10 पारमितामधली एक पारमिता आहे का आहे,
कोणती पारमिता आहे 10 अधिष्ठान मधली? शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री. बुद्धानिस धम्मामधले आहे. तिकडे म्हणजे इतर बौद्ध साहित्यामध्ये प्रज्ञेपासून चालू होते. बरं जाऊ दे, ते दान पासून चालू होते. पण बुद्धानिस धम्मापासून काय चालू होते? याच्यामध्ये काय अधिष्ठान काय आहे? 10 पारमितांपैकीची एक पारमिता म्हणजे काय? अधिष्ठान पारमिता. तर तुम्ही अधिष्ठान कायले म्हणता? भंतेजी आला पाहिजे, त्यानं गडवा ठेवायचा, पिपळाचे पानं, धागा, ग्रंथ, एक पिवळा कापड, भगवा ग्रंथ वाचायचा, हे अधिष्ठान. हे पूजा अधिष्ठान आहे. याला पूजेचं अधिष्ठान म्हणते. अधिष्ठान कोणतं? बाबासाहेबांनी शब्द लिहिलाय, अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. कोणता निश्चय? बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचा. काय म्हणते? उदयन. बुद्धाले 3 चान्स आले होते, घरी झाले. शांततेची वार्ता एक, ते 5 लोक घेऊन आले होते. शाक्य आणि कोलियातलं भांडण मिटलं, आता घरी जाऊ शकता. आणि कपिलवास्तू आला का नाही चान्स? दुसऱ्यांदा 7 वर्षाच्या नंतर फाल्गुन पौर्णिमेला गेले. राजा शुद्धोधन म्हणते झाला तर झाला असं, बुद्ध आता तरी कपिलवस्तू राहिले का? आणि तिसरा चान्स आला होता राजा बिंबिसाराचा. नाही तुले कपिलवस्तूचं राज्य घ्यायचं आहे सिद्धार्थ गौतम, आता मायवाला अर्ध राज्य देतो तुम्हाला, तुम्ही तर घेतलंच असतं. नाही तिकडलं तर हे द्या. तर बुद्ध काय म्हणते त्या राजा बिंबिसाराले? हे जे खुर्ची आहे ना, म्हणते खुर्ची, हे खुर्ची मला कसं वाटते, हे जे राजमुकुट आहे ना, राजमुकुट जसा काय काट्याचा टोप आहे का? आणि हे तुमचे जे राजमहालाचे दरवाजे आहेत म्हणते, राजमहालाचे जसे काय मगर का नाही असे गिळाले बसलेले, असं लिहून आहे. आणि तुम्ही म्हणाल का मगर आहे म्हणून? ते आपले लोक सगळे खुर्चीसाठीच आहे सगळं. पण बुद्धाला 3 वेळा आला होता. बुद्ध 3 वेळा खुर्चीचा चान्स आला होता. म्हणजे ते शांततेची वार्ता. बिंबिसार म्हणते अर्ध राज्य देतो. आणि तिसरं कोणतं? 7 वर्षानंतर गेले, बाप मध्ये जाऊ दे, आता नको जाऊ, आला तर आला, पण राय. गेले का ते? गेले का ते? याले म्हणते अधिष्ठान. नाही मला तिने तसं म्हणलं. हे सगळे बाया खोटारड्या बाया, हे खोट्या बोलते बाया. कोणच कोणाच्या यानं येत नाही. बाया माहिती आहे का, इतक्या खोटारड्या बोलते आपल्या बाया. तिनं तसं म्हणलं ना, तेव्हापासून मी जात नाही. मग घरच्या माणसानं म्हणलं तर घर सोडून काऊन नाही गेली? मग किती बाया घर सोडून गेल्या इकडल्या? हे सगळ्या खोटारड्या बाया आहे. मला सगळं मानसिक यायचं आरोग्य माहित आहे. मला नाही नान्न, दुसरीवर बदी अन्न. तिनं मला तसं म्हणलं म्हणून मी गेलं. काही नाही, तिले आता बोलूशा वाटत नाही. ते टीव्ही मध्ये दिवसभर पसरून तिथं टीव्ही पाहायचा आहे, ते बाईवर काहीतरी बदी आणते. ज्या बाईला आपलं अधिष्ठान कायले म्हणते, तिनं मला काही म्हणू दे, तिनं मला तसं म्हणलं म्हणून मी तेव्हापासून जात नाही भंतेची. मग काय घर सोडलं तू ना? त्यानं मला तसं म्हणलं. पहिले तर मी खूपच जात होती, मग पहिले तर खूपच जात होती, बाबा लयच ना, आता खूप असते. तिनं म्हणलं म्हणून काही नाही, ते सगळं खोटारडा आहे. हे सगळ्या खोट्या गोष्टी आहे. ज्या बाईला जायचं आहे ते कोण्याही हालतीमध्ये जात असते. कोण काही निंदा करो का बदी करो का काही करो, मी नाही जाईन तर माझं नुकसान होईल, आणि मी गेली तर माझ्या कुटुंबाचा फायदा होईल. तुम्ही जाण तर तुमची आजी आहे, बरोबर आहे. पण म्हाताऱ्या बाय काही कमी नाही. आम्ही त्या तरुण पोराला तर बोलू शकतो का नाही, त्याचं वय आहे. पण म्हाताऱ्या बाय चष्मे वर्त करू टीव्या पाहते वर्षावासामध्ये, पण विहारात येत नाही. आणि एक बाई तर मी म्हणलं बाबा भोंग, मी आता सुनील बाबांना म्हणतो भोंग वर्त बंद करून द्या. काय गरज आहे? वंदनेची वेळ झाली, आता चालू आहे ते सुनील बाबाचं. उगर कोण आहे आता ते नाव घेतलं कोणाला तर तसं वाटतं त्या माणसाचं लयच नाव घेतलं बंतेजीनं. बरोबर आहे. मग ते नाव घेणं बेकार आहे. तुम्ही म्हणे माझं प्रवचन होतं, तुम्ही त्याचंच नाव जास्त. आता मला काय माहिती बंदेचे नाव पाठ करून ठेवू का? बरोबर आहे. तिथंही बरं त्यातच घेतलो त्याचा. पण माझं काय बाबा दुश्मन आहे, मला बोलावलं 1-2 जणांचं नाव घ्यास लागेल ना थोडंफार तरी, काहीतरी असं आहे का नाही. पण त्याचंच काऊन, आमचं काऊन नाही झालं भंतेजी, मग सुद्धाच नाही असं आहे बरं. म्हणून जा बाबा, बरोबर आहे का नाही. तर तुम्हाला मुस्लिम बांधव कधीच भोंग्यामध्ये म्हणत नाही नमाज का समयोग आहे. आपल्या लोकांना उद्यापासून चालू आहे, ग्रंथाची वेळ झाली आहे, बुद्ध वंदनेची वेळ झाली आहे, चला. जसं काय यायच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, काय गरज आहे आमंत्रण करायला? बुद्ध विहारामध्ये अनाउन्समेंट करतच नाही. मी करतच नाही प्रेरणाभूमीमध्ये, कधीच करत नाही. सोडलं ते काऊन करायचं? कोणाच्या घरचा वाढदिवस कार्यक्रम असेल तर बोलू शकता, आता आमच्या घरी वाढदिवस आहे, या आजी या. आणि विहार काय तुमचं घर नव्हे का? काय हाका मारण्याची गरज आहे का? ज्याला पुण्य कमावायचं आहे, ज्याला कुशल कर्म करायचं आहे, कुशल कर्म करण्यासाठी हाका मारण्याची गरज नाही आहे. भोंग्यावर बोललोच तर नाही माय, आवाजच तर आला नाही माय, अशाच काही बोला. भोंगा घरी घेऊन जाईन डीजे. अरे भोंगे लावणे धम्माचा प्रचार होणार आहे. जशा तसे 3-13 लोक आहे, बरोबर आहे का नाही? भोंगे लावले बरं. तर हे भोंगे लावणं सुद्धा काय आहे? कलेक्टरचा फोन आला तर भोंगे लावणे माहिती आहे का कशासाठी आहे?
कशासाठी भोंगे माहित आहे? भोंगे म्हणजे एका बाईनं माहित आहे का काय म्हणलं मला, माया घरीच ऐकायला येते म्हणे. आणि एवढे लोक चाप्टर आहे आपल्या समाजातले, ऐकायला नाही आले पाहिजे म्हणून पडदे ओढतील, काचाच्या हे ओढतील, टीव्हीचा मोठा आवाज करतील, घरातल्या बाया असेल तर हेडफोन मस्त गाणं ऐकतील, त्याच्यामध्ये पोरं वंदनेचा आवाज. एका बाईनं काय केलं, भोंगे लावायला लावले मी ना, ते एक बाई म्हणे इकडे भोंगा नका लावून, ते बाई म्हणे तिकडे भोंगा नका लावून, ते म्हणे तिकडे नका लावून, काय लावूच नका, ज्ञान फेकून तिकडं माकडच तोंडाकडे. इतके लोक आपले आहे ना. आता डीजे आहे ना तर म्हाताऱ्या जाऊन तिथं नाचतील, आहे का नाही, तेव्हा त्याचे कान फाटत नाही त्याले. म्हणजे बघा, बुद्धाचे बाबासाहेबांना मोठ्या कष्टाने लिहिला हा ग्रंथ. बाबांनी जे म्हटलंय ना, बाबांनी ते प्रभाकर बाबांनी सांगितलं, मोठा कष्टाने लिहिला ग्रंथ. 6 डिसेंबरला तो पूर्ण केला 12 वाजेपर्यंत. आणि 6 डिसेंबरला हा जो तुम्ही बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचता ना, हा 5 डिसेंबरला रात्रीला, म्हणजे उद्या मरणार आहे तुम्ही ग्रंथ लिहिणार का? मी मरण नाही म्हणत बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण, तर तुम्ही ग्रंथ लिहान का? बाबासाहेबांनी 3 बिमाऱ्या होत्या, हात थरथर करत. मी काही पाहिले नाही गेलो, पण असं जाणवते की बाबासाहेबांचा हात थरथर करत असेल. बाबासाहेबांचा पेन राहून गेला या ग्रंथावर. एवढ्या कष्टानं, रक्ताची शाई आहे ते, रक्तानं, एवढ्या कष्टानं, एवढ्या मेहनतीनं 5 डिसेंबर पर्यंत हा ग्रंथ लिहिला. 6 डिसेंबरला पेन राहिला. म्हणून बाबासाहेब म्हणतात की माणसानं ठरवलं तर माणूस आयुष्यभर विद्यार्थी आहे. काही बाया म्हणते विद्यार्थी काय, आम्हाला शिकायचं आहे का? आमची एक बीडची आई आहे, तिला वंदना पाठ होत नव्हती, अनागारिका बनली. बंद अनागारिका तिला बोलायच्या, तिला वंदना येत नाही, वंदना. तिनं पोरीले सांगितलं वयामध्ये, ह्या आईच्या म्हातारी असेल, तिनं अलंकंबीचं पुस्तक आणलं, बाराकडे शिकून वंदनासाठी. विद्यार्थ्यासाठी वय नसते मावल्यानं. बाबासाहेब विद्यार्थी म्हणूनच जगले. लग्नही झालं तरी शिकतच होते का नाही? आणि शेवटी विद्यार्थी दशेतच गेले. काय राहून गेले त्याच्या हातात? बुद्ध आणि त्याचा धम्म आणि पुस्तक राहून गेला. आणि ते बाबासाहेबांना हाच ग्रंथावर पेन राहिला आणि पुस्तक राहिलं. बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. याला म्हणते विद्यार्थी दशेतच बाबासाहेब जगले, विद्यार्थी म्हणूनच. आणि तुमच्या हातामध्ये काय राहणार आहे? तुमच्या हातात चाब्या, पासबुक, याले त्याले शेवटचं पान नाही. बाबासाहेबांच्या हातात पेन आणि पुस्तक होतं. एवढे बाबासाहेब विद्वान होते. हे पुस्तक तुम्ही वाचत नाही, तुमच्या दलिंद्र पोट्याला वाचायला देत नाही, जे बिघडलेलं आहे. त्याच्यासाठी खरी गरज आहे. तुम्ही काही दारवाई पेत नाही, खरडे काढताय, सगळे करत नाही. खरी गरज तर तुमच्या त्या चिडचिड करणारी, ते तुमच्या घरची पोरगी, ते चिडचिड करणार ना तू. आता खीर खायला गेलं तर काय बाय पाणीच प्यायला येते. आता काय सांगावं, वर्षावासाच्या घटना तेच आहे. बनतेची मी घरीच ऐकायला, मग घरी ऐकायला एवढं मोठं विहार कायले बांधलं वर्गणी काढून, बरोबर आहे की नाही? आहे ना इथं भोवताल, घरूनच ऐकायला येते म्हणते. घरून काय ऐकायला येत नाही, घरात टीव्ही राहते. ही आपल्या समाजाची परिस्थिती आहे मावल्यानो, लक्षात घ्या. आहे का नाही असं? तुमची घोषणा सांगा, भोंगे इकडे नका करू, तिकडे नका करू. काय बाय आता घरात झोपूनच आहे बरं, इथून ऐकतील म्हणजे थोडंसंच ऐकतील. असं आहे ना, आम्हालाच वेळात काढतील ना. भंतेची काही चांगले सांगत नाही, मग ते सांगणारवाले आहेत तर ऐकणारवाले नाही. आणि टीव्ही म्हणलं, मला माहित आहे मी तुमचं याच्यासाठी तुम्हाला हे येत आहो वेळ, कारण तुम्ही उद्यापासून काही येणार नाही, असं काही सापडत नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही येणार नाही, आता तुम्हाला गडबड, जा, मला काही फरक पडत नाही, माझं काम आहे सद्धम सांगणं. पण शेवटी नुकसान तुमचंच आहे, येणाऱ्या पिढीचं आहे. एवढा चांगला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला, तर तुम्ही घरामध्ये झोपून ऐकण्याचा धम्म नाही, घरीच ऐकायला तुम्ही झोपून ऐकायचा धम्म आहे का? हो, राजा प्रसेनजीत आणि मल्लिका राणी मुकुट काढून बुद्धाच्या पुढं खाली बसत होते आणि प्रवचन ऐकत होते. असं म्हणत होते मी राजा आहे, आमचा माणूस माघारी गाडी आहे, बंगला आहे, मी अशी तुझी खातो का, मी असं होतो म्हणून कवडच बोललं मला खाली बस म्हणून. झगडा केला एका माणसाच माझ्यासोबत. कारण अरे बा बिमार असेल तर बसा, शरीराची बरं खुर्चीवर बसा, तुम्हाला आरक्षण आहे, पण धम्म श्रवण करा. खुर्ची काही महत्वाची नाही आहे तुमच्या. पण तुम्ही आज झाले, उद्यापासून मग आपल्या समाजामध्ये काय होता, इतक्या वर्षापासून ग्रंथ वाचत आहोत आपण, आणि शेवटच्या दिवसा महाप्रसाद महाकाला, शेवटच्या दिवशी तुम्ही येणार आहे. आता ग्रंथ वाचायला का नाही, तुम्हाला काय खायला भेटत नाही, त्याच्यापेक्षा तर रोज आपण चांगलं खातो. पण नाही, ते वर्षावासाचं जेवण आहे. आणि वर्षावासात तू ग्रंथालय किती गेली होती? तर तुमचं अधिष्ठान कोणतं असलं पाहिजे? हे सगळं खोटारड्या बोलतात बाया. तिनं मला असं म्हणलं, त्यानं मला, मी पहिले खूप जात होतो, पहिले खूपच जात होतो, खूपच जात होतो, बनते. मग आता काय झालं? घर सोडून गेलाय का? हे सगळे नाटक आहे.
ज्या बाईला जायचंय पुण्य कमवायचंय ते कोणाचं, ते फक्त मले नाही नाणं नवऱ्यावर नाव आणणं बदी आणणं अशासारखं गोष्ट आहे. आम्ही नाही कोणाला ऐकत. आपण ग्रंथाला कोणी काही म्हणू, आपण विहारात गेलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. 5 मिनिटांमध्ये संबोधन थांबतो. तर या धम्मिक सुत्तामध्ये आणि उपोषण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी अष्टशिलाचं महत्व समजावून सांगितलं. कोण्या सुत्तामध्ये? धम्मिक सुत्त, जे श्रावस्तीच्या जेतवनातच दिलं, आणि उपोषक सुत्त हे पूर्वाराम श्रावस्तीला दिलं, विशाखाला. हे 2 सुत्तामध्ये उपोषताचं महत्व सांगितलंय. तर अर्धे अधिक लोक गोपाल उपोषत पाळतात. गोपाल म्हणजे काय? गोपाल म्हणजे गुराख्यासारखं, गाई राखणारा माणूस. गाई राखणारा माणूस काय करते? पहिल्या दिवशी वर्धा नदीच्या पंचधाराकडे जाते, तिकडे पाहून घेते. पहिल्या दिवशी लय मोठा हिरवागार चारा आहे, गाई बैलाले मस्त पाणी प्याले आहे, आणि इकडे मस्त चांगलं सगळं वातावरण आहे, लय मोठं गवत वाढलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी तो विचार करते की आपण उद्याला तिकडेच गाई नेऊ, गाईले मस्त पाणी आहे, चारा आहे, भरपूर गाईले खाले भेटल, आणि दूध कोण काढते? मालक. तर असेच काही लोक गोपाल उपवासासारखे, म्हणजे आज उपवास पकडायचा, उपवास नाही पकडायचा, उपवास पकडायचा. उद्या मग मी साबुदाण्याची खीर हे असं तसं, मग उद्या मग मी आज हे खाल्लं, 3 महिन्या उद्या मी ते खाईन. एखादी पोर घालून त्याने काय मला उपवासाचं तुला घेतलं रे, हे असं चालू आहे. हे उपवास नाही आहे, उपोषत आहे. उपोषतामध्ये किती शिला आहे? 8 शिल. आणि 8 शिलामध्ये काय असते? भडक मेकअप करणं नाही, टीव्ही पाहणं नाही, नाच गाणे तमाशे पाहणं नाही. समजलं का? नाच गाणे तमाशे सुद्धा काय आहे? मी 5 मिनिटं बोलतो. बघा, गुरुपौर्णिमा, उद्या कोणती पौर्णिमा म्हणतात लोक? आता बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सिगाल सुत्त आहे, आणि बुद्धानं सांगितलंय सिगाल नावाच्या गृहस्थाला 6 दिशांची पूजा करा. किती दिशांची? उद्याला जी गुरुपौर्णिमा म्हणून करतात ना, जगाला बुद्ध नावाचा गुरु भेटला आखाडी पौर्णिमेला. बुद्धच सर्वश्रेष्ठ गुरु आहे या जगात, ते बरोबर आहे का नाही? बुद्ध नावाच्या गुरुचेच जगामध्ये विद्यापीठ झाले, बरोबर आहे का नाही? आणि बाबासाहेबाला गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, बरोबर आहे का नाही? आणि गुरुची किती महत्वाची भूमिका असते आपल्या जीवनामध्ये. गुरु तरी भेटला पाहिजे आपल्याला, गुरु भेटला पाहिजे. गुरु म्हणजे कोण? जो आपल्याला अज्ञानाच्या, अविद्येच्या अंधकारातून बाहेर काढते, प्रकाशात नेते, उजेडात नेते. कोणत्या अंधारातून? अविद्येच्या, अज्ञानाच्या, अंधश्रद्धातून बाहेर काढते. तुम्हाला कोणती वाट दाखवते? प्रकाशाची वाट दाखवते. तो कल्याण मित्र बुद्ध असते, तो मित्र असते. तुम्हाला अंधारात आहे ना माहिती, गेले अंधारात धक लावून, तर ते तुमचं ते हे नाही होऊ शकत गुरु. समजलं तुम्हाला? तर गुरु कोण आहे? तर काय सांगितलं या बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये? 6 दिशांची पूजा. तर त्याच्यामध्ये सांगितलंय पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा. पूजा करा म्हणजे ना आरतीचं ताट नव्हे. पूजा म्हणजे सन्मान करणं, आदर करणं, उपकाराची जाणीव ठेवणं, कृतज्ञता बाळगणं. माझ्या आईनं रक्ताचं दूध करून मला पाजलं, 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलं, मला स्वतः उपाशी राहिली पण तोंडचा घास भरवला. ही जाणीव ठेवणं म्हणजे पूजा करणं. हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात दिलं आहे. कोणती? पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा. पूजा करणं म्हणजे थे नाही पूजा. पूजा करणं त्याचा अर्थ बुद्धाने वेगळा सांगितलाय. पूजा म्हणजे आदर, कृतज्ञता, उपकाराची जाणीव. पूर्व दिशा समजून कोणाची पूजा करा म्हणते? माता पित्याची. सासऱ्याची ते नाही का? ते तर धक लावून तिकडं, बरोबर आहे का ना? तर तुमच्या ग्रंथाले वंदनेले बुद्ध पूजेले अर्थ नाही. एखादी बाई खूप चांगली ग्रंथ वाचत आहे, वंदना चांगली म्हणताय, इथपर्यंत ठीक आहे. आणि इथून आंबोड्याले, रामदिगीले, मी असं नाही म्हणत भंतीला भोजन दान नका देऊ, मी टीका नाही करत. इथून आंबोडा, इथून रामदिगी, आमच्या तिकडे बाबा चापरडा, येनाडा चालले इथून डबे घेऊन, आणि घरी सासू सासरे उपाशी मारत आहे. तर सांगा ते ग्रंथाले काही अर्थ आहे का? एक बाई म्हणे काय करता जी भंतेजी मध्ये ग्रंथ मोठ्या मोठ्यानं वंदना म्हणते म्हणे, आणि मोठ्या मोठ्यानं ग्रंथ वाचताना घरी पाय म्हणे सासू सासऱ्याचा छळ करते आणि अशी बोलते म्हणे जहरी सासूले. तर झालं तिचं पानदान वाजलं का नाही मला सांगत म्हणून पा दिसते फक्त गोड गोड भंतेजीला घ्या. तुम्ही एक वेळेच भंतेजीला नाही दिलं ना, देऊ नका असं नाही म्हणत नाही, मारान बाबा आम्हाला उपाशी. भंतेजीला भोजन दान द्या, पण भंतेजी तुम्हाला असं म्हणते का? तुम्ही पाहिल्या ना काल पुलगावच्या बाया वगैरे आता वर्षाबाद चाललाय, चिटकीला जातात आंबोड्याला, मी त्याला द्या मला द्या असं नाही म्हणून राहिलो मी. पण गणना कशी? तुम्ही भंतेजीला भोजन दान देताय, ज्याने आपल्याला पोटात वाढवलं त्या आई वडिलांना उपाशी मारायचं ना भंतेजीला भोजन दान द्यायचं, कोणतं पुण्य भेटणार आहे तुम्हाला? सर्वात आधी कोणाला द्या?
आई वडिलांना, मग नंतर द्या ना. भलते तुम्हाला म्हणणार नाही तो चारी काय मागू शकणार, मरू द्या, त्याला नाही भेटलं तर तो काय नाही काय कुठं तर जगणारच आहे. पण सर्वप्रथम कोणाला द्या? माता पित्यांना द्या, ज्यांचं आपल्याकडं माता पित्यानं जग दाखवलं तेच आपले पहिले गुरु आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ अन्न कोणतं आहे? आईचं दूधच अन्न आहे, तेच आपल्या पहिल्याला भेटत असते. तुम्ही किती काही खाऊ घाला, सगळ्यात जगातील सुंदर अन्न, सर्वश्रेष्ठ अन्न कोणतं आहे? आईचं दूध. ते दूध, आईचं दूध का सर्वश्रेष्ठ अन्न आहे? कारण ते रक्तापासून बनलेलं असते, साधी गोष्ट नसते. म्हणून त्या आई वडिलांच्या दुधाचे उपकार लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीच विसरू नका, सासू सासऱ्यांचा छळ करू नका. आणि त्या भंतीला भोजन, इकडे म्हणजे इकडे भंतीला भोजन दान द्यायचं, पुण्य कमवायचं, आणि एकीकडं एका बाई दारूवाल्याच्या बाईच्या घरी ते मला परित्राणाला बोलावलं, एका हातात दारू विकत होते, तिकडे गिराईक तोडत होते, एका हातात मला पोळी वाटत. मला खोटं वाटत असेल, पुलगावात गोष्ट काय नाव सांगा बाबा. एकीकडे पुण्यात मला बराबर आहे बाबा, हे पहा असं आहे का नाही. तर तुम्हाला आई वडिलांचा छळ करू. तर बुद्धानं काय सांगितलं? पूर्व दिशा समजून कोणाची पूजा करा म्हणते? आई वडिलाची. आणि पश्चिम दिशा समजून पुरुष असेल तर पतीनं पत्नीची पूजा करा. ऐका, बरोबर आहे का हे? बुद्धाच्या धर्मामध्ये काय सांगितलंय? पश्चिम दिशा समजून पती असेल तर पत्नीची पूजा करा. कशी? पश्चिम दिशा समजून पतीनं पत्नीची पूजा करा, आणि पश्चिम दिशा समजून पत्नी असेल तर पतीची पूजा करा. समजलं? उलट म्हणजे तुम्ही म्हणा पत्नीनं पत्नीची पूजा करू करायची, पश्चिम दिशा समजून पतीनं पत्नीची पूजा करायची. ठीक आहे ना? पूजा करणं म्हणजे आदर करणं. आणि पश्चिम दिशा समजूनच पत्नीनं पतीची पूजा करायची. म्हणजे कृतज्ञता, संतोष, समाधान, आदर. नाही ते नाही ब्राह्मणी धर्मासारखं हातपाय चेपणारी तुमची दाशी, बापा मी 7 जन्म हाच पती भेटू दे, तो बेवडा असला तरी चालते. मग बरोबर आहे, तो नाही, दाशी सारखी नाही, नौकर गुलाम नाही, तसं नाही म्हटलं. पूजा करणं म्हणजे आपल्या पतीला आदर देणं, आपल्या पत्नीला आदर देणं. म्हणून आम्ही लग्नामध्ये कधी कधी पाया लागू देत नाही, आमची नाही ती परंपरा. आमच्या पत्नीची जागा आमच्या हृदयात असली पाहिजे, पायामध्ये नाही. समजलं का? भला आहे, बुरा आहे, जैसा आहे, मेरा पती मेरा देवता आहे, ते त्याचं वय असं तर तिकडे बाबासाहेब मध्ये देऊन टाक, तिकडे घटस्फोट. दुसरा पती करण्याचा हिंदू कोडबिलानं अधिकार दिला. काय पहिलं तर होतं ना, बामणाला दिली गाय ना, तर त्याची असं होतं. आता कुठं हा चाल, बिलकुल हिंदू कोडबिल संविधान आहे, बरोबर आहे का नाही. तर बुद्धानं काय सांगितलं? पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा, आणि पश्चिम दिशा समजून पती पत्नीची पूजा करा. पण तुम्ही बुद्धाचं उलट केलं. बायको म्हणते पूर्व दिशा आणि आई वडील म्हणते पश्चिम दिशा. बुद्धानं काय सांगितलं? आई वडील म्हणते पूर्व दिशा आणि बायको म्हणते पश्चिम. पण तुम्ही बुद्धाचं उलट केलं, बरोबर आहे का नाही. आता तेच चालू आहे ना प्रत्येक घरामध्ये, बरोबर आहे का. तर ही पूजा करणं म्हणजे आदर करणं. आणि तिसरं जे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सांगतो, दक्षिण दिशा समजून गुरु आचार्याची पूजा करा. गुरु आचार्य म्हणजे ज्यांनी आपल्याला आई शिकवलं, मराठी वाचायला शिकवलं, इंग्रजी वाचायला शिकवलं, किंवा धम्मगुरु. तो बौद्धाचार्य राहू शकतो, भिक्खू राहू शकतो. ज्याने आम्हाला धम्माचा वाट दाखवला त्याच्याविषयी जाणीव ठेवणं. मला काही धम्म समजत नव्हता, तिनंच मला वंदना शिकवली, त्यानं मला वंदना शिकवली, त्यानं मला गोडी लावली, त्याच्यामुळे मी बनलो, मला काहीच माहित असं म्हणते का नाही. हे जाणीव ठेवणं म्हणजेच काय? ही जाणीव ठेवणं म्हणजेच पूजा करणं होय. तर दक्षिण दिशा समजून कोणाची पूजा करा म्हणते बुद्ध? गुरु आचार्याची. हे कुठं लिहिलं आहे? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सिगाल सुत्तामध्ये. कुठे आहे? सिगाल सुत्तामध्ये. तर हे उपोषण अत्यंत महत्वाचं आहे आणि गुरु आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. पण बुद्धासारखा विश्वगुरु, जगद्गुरु कोणच नाही. आणि बुद्धासारखा गुरु जो जो करेल त्याचं काय होईल? मंगल होईल. बरं झालं त्या अहिंसक अंगुलीमालाला 1000 लोकांचा मर्डर केला होता, एकच राहिला होता माय. बरं झालं तो बुद्ध भेटला, तर नाहीतर अंगुलीमालानं केवळ 1000च नाही लाखो लोकांना मारून टाकलं असतं, बरोबर आहे ना. पण आपण असे गुरु पाहिले एकलव्यासारखे अंगठा कापणारे, आहे का नाही? आहे त्या काल्पनिक कथा. अंगठा कापणारे गुरु आणि गुरु दक्षिणा दे, बरोबर आहे का नाही. पण बुद्धानं बरं झालं गुरु भेटला बुद्धासारखा, तर अंगुलीमालाचं काय झालं? लोक म्हणत नाही त्याला, अहिंसक अंगुलीमाल झाला. आणि एवढंच नाही, अंगुलीमाल अरहत झाला. भारतातल्या कोणत्याही समाजाच्या माणसाला विचारा तुम्ही, कोणत्याही समाजाच्या, त्याला अंगुलीमाल येतेच. अंगुलीमाल तुम्ही कोण्या धर्मातल्या लोक अंगुलीमाल नाव ऐकलं का? तुम्ही अंगुलीमाल येते सगळ्या. बुद्धाच्या नंतर अंगुलीमालाच नाव पहिले येते, कारण त्याचं कामच तसं आहे.
हत्या करणारा हत्यारा माणूस बदलू शकते बुद्धामध्ये. तुम्ही काय कोणाचे खून केले का? बुद्धाच्या धम्मामध्ये एवढी ताकद आहे का अंगुलीमाल 1000 लोकांचा मर्डर करणारा तो बदलू शकतो. तुम्ही काही मर्डर तर केलेच नाही, पण तुमची श्रद्धा असली पाहिजे मावल्यांना. बरोबर आहे का नाही? बरं झालं त्या पटाचाराला बुद्ध भेटला तर, नाहीतर जास्त वेळी झाली असती. भिक्कुरी झाली, विनयधरा पटाचारा झाले. अंगावर एकही कपडा नव्हता माय. असंच वर्षाबाद चालू होता भगवान बुद्धाचा जेतवनात. अशी वेडी पिशी झाली, बंद कुटुंब मरण पावलं होतं. पटाचाराची ऐका कहाणी. बुद्ध गुरु भेटला म्हणून बरं झालं. राजा प्रसेनजिताला गुरु कोण भेटला? बुद्ध. राजा अजातशत्रूला गुरु कोण भेटला? बुद्ध. राजा उदयनाला बुद्धाच्या काळामध्ये बुद्धच भेटला. राजा बिंबिसाराला बुद्ध. बुद्धाच्या काळामध्ये चंडप्रद्योत राजा होता अवंतीचा, कोण भेटला? त्याला भेटला महाकात्यायन भंतेची. चंडप्रद्योत राजाला, चंड होता तो, धम्मप्रज्योत राजा बनला अवंतीचा बुद्धाच्याच काळामध्ये. गांधार देशामध्ये बुद्धाच्या काळामध्ये पुक्कुसाती नावाचा राजा होता, बुद्धाच्या रूपामध्ये गुरु भेटला. लक्षात घ्या. सम्राट अशोकाला गुरु कोण भेटला? त्या सब्बकामी ज्यांनी दुसरी धम्मसंगीती वैशालीला भरवली होती, त्या सब्बकामी नावाचा भिक्खू त्या काला अशोक नावाच्या राजाला भेटला वैशालीच्या. आणि सम्राट अशोकाला गुरु कोण भेटला? मोगलीपुत्र तिस्स. सम्राट कनिष्काला गुरु कोण भेटला? अश्वघोष भिक्खू. सम्राट हर्षवर्धनाला गुरु कोण भेटला? भिक्खू दिवाकर मित्र. लक्षात घ्या. आणि सम्राट जयचंदाला कोण गुरु भेटला? जगन्मित्रानंद नावाचा भिक्खू. लक्षात घ्या. हे सगळे. आणि देवानांपिय तिस्स श्रीलंकेचा राजा, त्याला गुरु कोण भेटला? भिक्खूच्या रूपात महामहेंद्र. हे सगळे राजांना गुरु भेटले. आणि बाबासाहेबांनाही ज्योतिबाचे गुरु कोण आहे? शिवाजी महाराज. आहे का नाही? ज्योतिबाचे गुरु कोण आहे? शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे? शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराज कोणाला गुरु मानत होते? तथागत बुद्धाला. बरोबर आहे. आणि बाबासाहेब कोणाला गुरु मानत होते? बुद्ध, कबीर आणि फुले. धम्मदीक्षेचे गुरु भिक्खू चंद्रमणी महातेरो. बरोबर आहे का नाही? ही गुरु शिष्य परंपरा आपल्या जीवनामध्ये गुरु भेटणं. लक्षात घ्या. हे सगळे गुरु तिथून इथपर्यंत परंपरा आली, बाबासाहेबांपर्यंत थांबली ते. तर तुम्ही कोणाला गुरु केलं पाहिजे? बुद्धाला. जगातील सर्वोच्च गुरु आहे. आणि जो तुमचा धम्ममित्र आहे, तुम्हाला धम्म मार्ग म्हणून मूर्ख बायाची संगती करू नका. चाडी चुगली करणारी, निंदा अशा लोकांपासून दूर राहा. वर्षावासामध्ये मी माझ्या काय वाचन कोणाची निंदा करणार नाही, कोणाच्या घरी फालतू बसणार नाही. गेली बसली, सुख दुःख बिमाऱ्या बामाऱ्या, तुम्ही कोणाच्या घरी 4 बाया बसतात, तिथं काही चांगल्या गोष्टी होत नाही. रमाबाईच्या नाही होत, बुद्धाच्या नाही होत. तिथं त्याच होते. दुसऱ्या काहीच होत नाही. केवड्याची घेतली, केवड्याचा घेतला, तो खाऊन आला, तो तिच्या घरी लयच दिसते माय, ते हमेशाच दिसते. हे जास्त लोकांचं लक्ष. आपल्या घरातलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. लक्षात घ्या. कोणाच्या घरी कोणाच दिसतं, चालतं आलं ना कोणाची चांगले, हे तर लयच दिसते माझ्या घरी, नेहमीच चपला दिसते, कोणच होय. त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष, पण त्या ग्रंथाकडे लक्ष नाही, विहाराकडे लक्ष नाही. आणि याच्यामुळे आपली मती भ्रष्ट झालेली आहे. भ्रष्ट झाले. एक बाई तर सडल्या मेंदूची आहे ना, ते बाई सडल्या मेंदूची. आता ते शब्दही खरेच आहे. सडले म्हणजे हे असे वाईट दुर्गुणाचे विचार करतात. दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे असे विचार करा माऊल्यांनो. माझंही कल्याण झालं पाहिजे, दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे. माझी हानी होऊ नये आणि दुसऱ्याची हानी होय. आणि तुम्हाला जर असं वाटलं तर बाजूला एखादा ऍक्सिडेंट झाला, त्याचा एक पाय मोडला, नाही 2 पाय का त्याच्या जागेवरच व्हावा लागत होता. काही भगवान बुद्धाची शिकवण आहे आपल्याला. तर त्याचा तो मेला पाहिजे, खाना खराब झाला पाहिजे, सत्यानाश झाला पाहिजे, त्याच्या काड्या गौऱ्या गेल्या पाहिजे, ते मेली पाहिजे, ते दिसलीच नाही पाहिजे. ते दिसली तर मला कसतरीच वाटते विहारामध्ये. त्याच्या हातामध्ये माईक असला आणि तिच्या हातामध्ये माईक मला कसतरीच वाटते. तिनं ग्रंथ वाचला मला कसतरीच वाटते. पण ते मला ऐकू शकत असं आहे का नाही सगळं विहारामध्ये. याच्यामुळेच आपला धम्म माया गेला मा. काही फायदा नाही. कोणाही ग्रंथ ते बुद्धाची वाणी आहे, बुद्धाचे शब्द ग्रहण करा. काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. हा राग बुद्धाचा धम्म माणसं जोडतो, बुद्धाचा धम्म मन जोडतो. बुद्धानं माणसं जोडले, माणसं तोडले. बरं झालं आखाडी पौर्णिमेला घर सोडलं तर, नाहीतर त्या रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं, माणसं मेले असते त्या युद्धामध्ये. बरं झालं घर सोडलं तर, नाहीतर रक्त ते रोहिणी नदीचं पाणी लालेलाल झालं असतं, जसं भीमा कोरेगावाचं झालं असतं. म्हणून भगवान बुद्धाने युद्ध होऊ नये त्याच्यासाठी घर सोडलं. जाऊ दे बा, 2 लोकांचं भांडण होण्यापेक्षा राजाचं मीच घर सोडतो. बरोबर आहे का नाही? म्हणून भगवान बुद्धानं भांडण नाही लावले, भांडणं मिटवले. आम्ही तर पुन्हा भांडण लागलं असेल तर पुन्हा आगीत टाकतो.
तेल. हे भगवान बुद्धांनी नाही सांगितलं माहित, असं नका करू. रागाच्या द्वेषाच्या गाठी बांधून नका ठेवू, सोडा त्या गाठी. गाठी सोडा तर तुमचं वजन हलकं होईल. एकामेकाला क्षमा करा, माफ करा. कोणाचं चुकलं असेल तर सगळ्याला घेऊन चला. बरोबर आहे की नाही? चुकी आणि क्षमा मागणं काही कमीपणाचं लक्षण नाही. कधी आपल्याला कोणता दिवस आहे ज्याच्यासोबत तुम्ही भांडता का नाही रोज, तुमचे नातेवाईक नंतर ते पाणी पाजाले, पण जे शेजाऱ्यासोबत शेजार धर्म चांगला ठेवा. शेजारी कधी कधी जो तुमच्या रोज भांडते का नाही त्याचं पाणी पडते तुमचं शेवट. कधी कधी तोच तुम्हाला आजारपणामध्ये येते. शेजाऱ्यावर खूप प्रेम करा, राहू द्या ते भानगोडा राहिला तर आपण प्रेम करायचं, आपण मैत्री करायचं. तुम्ही शेजार धर्म ठेवला तर चांगलंही वाटते. काही काही लोकांनी घरच विकून टाकले, मी नाही आतमध्ये ते दिसल्यावर तेच दिसते. चांगलं आहे की नाही? शेजार धर्म चांगला असला तर मस्त वाटते का नाही? हे घर बोलत नाही, हे बोलत नाही, हे बोलत नाही, अरे कसतरीच वाटते. मग असं वाटतं जाऊ का सोडून, घर बांधून काय फायदा. शेजार धर्म चांगला ठेवा, आपल्या नातेवाईकापेक्षा तेही कामी पडते. मी एवढंच सांगतो आजच्या अनुषंगानं आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी तुम्हाला जे मला आमंत्रित केलं, माझे वर्षावासाचे मी एकूण 4 प्रवचनं बनवलेले आहे. ते तुम्ही आणखी उपवसत आहे. बुद्धाची प्राचीन परंपरा वर्षावास असे 4 प्रवचनं बनवलेले आहे. माझं चॅनल आहे, ज्याच्याकडे मोबाईल असेल उद्याला तुम्हाला परवाला हे प्रवचन ऐकायला भेटेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर हे धम्मश्रवण आपण रोज ग्रंथाला या, जसे तुम्ही आज आले. उपवासाचं पालन करा आणि प्रामाणिकपणे ग्रंथाला या, खोटं नका बोलू. ग्रंथासाठी वेळ काढाच. पाणी राहो, पाऊस राहो. श्रद्धा असेल तर विहार जवळच आहे आणि श्रद्धा नसेल तर विहार लय्यत दूर आहे. का नाही? श्रद्धा असेल तर जवळच आहे आणि श्रद्धा नसेल तर लय दूर आहे. लक्षात, श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा कधीच कमी नका करू बुद्ध धर्म संघावर. नाही तर तुम्ही श्रद्धा ठेवली नाही बुद्ध धर्म संघावर तर अंधश्रद्धेकडे जा. नाही तर ते राम मंदिरासारखं ते अशोक खरात घुसला घरातनं भोंदू बाबा अशोक खरात अशासारखं होऊन जाईल. बळी पडा ना अंधश्रद्धेला. एवढा सुंदर बुद्धाचा धम्म दिला, एवढा सुंदर बाबासाहेबाचा धम्म आहे. त्या ग्रंथाचा एक एक शब्द म्हणजे मोत्यासारखा आहे आणि तो मोती तुम्ही धारण करा. बुद्धवंदना पाठ करा. बुद्धवंदना पाठ केली तर तुम्हाला तुमच्या जिभेत म्हणजे बुद्धाचे हे जे वंदना म्हणता का नाही तुम्ही, अनेक बायांना वंदना पाठ नाही. आजपासून वंदना पाठ करणं चालू करा. वंदनेचे पुस्तक घ्या. वंदना पाठ करणं हे कोणाचे शब्द आहे? वंदनेचे बुद्धाचे आहे. बुद्धाच्या वाणीतून निघालेले शब्द आहे ना, आणि ते तुमच्या जिभेवर आले तर तुमची वाणी पवित्र होते. बाया लय शिकल्या आपण हुकल्या, त्याला वंदना येत नाही, पिक्चरचे गाणे येते. लक्षात घ्या. आणि म्हणून वंदना पाठ करणं म्हणजे आपली वाणी पवित्र होते. जर आता बाबांनी खंडपरित करणे मित्र सुताच्या गाथा म्हणल्या, किती मस्त वाटते. समजत नसेल पण त्या पॉवरफुल गाथा आहे. जगामध्ये कल्याण त्यानंच होते, गाथीनच कल्याण झालं. तुम्ही पाली भाषा शिकली पाहिजे. काय काय बाबा भंतेजी नुसते पालीतलं सांगते, मराठात काय सांगू. सगळं पालीमध्ये बुद्धांना पाली सांगा, पाली शिकवतो. आणि पाली तुले बाबासाहेबांनी पाली डिक्शनरी पाली शिकणं, मग तू इंग्रजी कसा शिकतं, पाली शिकणं मग. बरोबर आहे का नाही? तर लोक आम्हालाच म्हणते तुम्ही ते मराठीत सांगत आहे, मराठीत सांगतात. मी तुम्हाला मराठीत असतं सांगितलं हे. मला नाही ना नवऱ्यावर बदू आणणं. बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीनं म्हणून हे सगळं खोटं काटं काही बोलू नका. तिने मला असं म्हणलं त्यानं म्हणून मी येत नाही. उद्यापासून बिलकुल या. त्याला अधिष्ठान म्हणते, मला कोण काही म्हणो आणि कोण काही म्हणो, मी इकडेही पाहणार नाही तिकडेही पाहणार नाही. मी जाईन म्हणजे जाईन, मी जाईन म्हणजे जाईनच, मी वाचीन म्हणजे वाचीनच. तिने मला असं म्हणलं, दिलं सोडून, झालं, धरलं, बनते झालं म्हणून चाललं. तसं नाही. हे अधिष्ठान करा पक्क का उद्यापासून मी येईन म्हणजे येईन. जसं काही काही बाया म्हणते भंतीजी आम्हाला टोकतील म्हणते बाया. आजपर्यंत नाही आली, आता या वर्षी तर लयच आली. तर काय काय बाया तसंही बोलते बघा बाया. तसं म्हणू नका. नाही आले असेल ते एवढ्या वर्षापासून, आता ते येत असेल तर पण ते काड्या अचपडत नव्हती माय, अचपडत होतं मीच वाचत होती, अचपडत मीच करत होतो. आता चालली पुढे पुढे. आपण ती आता सुरुवात केली, आता तिचे डोळे उघडले, आता तिने करत ते काड्या करतात लोक. काय करावं? तसंही नका करू. उद्यापासून एखादी बाय आली का ना, आता डोळे उघडले, चालली आता. अचपडत होत नव्हती. अरे पण तिने तिचे डोळे उशिराने उघडले ना, तुमच्या आधी उघडले. माजरीच्या पिल्याचे एका सैनच उघडते का? काही वेळ लागते का? नाही. तर तसंही म्हणू नका. काय काय बायान त्याच्यामुळे मजाकीमुळे सोडून दिला, तसं म्हणू नका. ज्याने जेव्हा येऊ वाटलं तसं येऊ द्या. तुमचं काही घर नाही विहार, आणि 7-12 काही तुमच्या नावावर नाही विहाराचा. बरोबर आहे का नाही? आहे का 7-12 तुमच्या नावावर? हे विहार सार्वजनिक आहे, सगळे कोणी येऊ शकते. ठीक आहे. धम्म ग्रहण करा, श्रवण करा आणि मोहमायामध्ये फसू नका. त्या टीव्ही मध्ये तर बिलकुल ते ढोबरं पाऊस नका. त्यांना डोक्षे माते खराब होते, भांडणं त्यांनाच लागून राहिले. सगळा सत्यानाश झाला. ग्रंथालय तुम्ही त्या टीव्हीमुळेच येत नाही. काय काय बाय गेल्या मालिका पाहिले, पटापटा स्वयंपाकाला लागते, शिट्ट्या कुरकुऱ्या वगैरे ते करून पटकन आपली मालिका बिलकुल अशी त्यानानोच आहे बिलकुल. हा, पोरगी बसते, पोरगही बसते आणि मस्त घरामध्ये सत्यानाश चालेल. काय त्याच्या घरामध्ये सुख शांती, काय परित्रांना काहीच लाभ नाही.
सगळं आपल्या घरामध्ये अशांती होते, वातावरण धम्माचं वातावरणामध्ये राहा, ध्यान करा, अभ्यास करा, समाधीचा, शिलाचा, दानाचा अभ्यास करा. एवढंच मला आजच्या अनुषंगानं सांगायचं आहे. या ठिकाणी तुम्ही मला आमंत्रित केलं, माझी छोटीशी धम्मदेशना ऐकली. मी सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो. बुद्ध धम्म संघ या 3 प्रभावानं, रत्नाच्या प्रभावानं तुमचं खूप मंगल हो माऊल्यांनो. खूप धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि आषाढी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप सदिच्छा. आणि या ठिकाणी मी सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. तुमचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. मी काही ग्रंथ वाचत नाही, ग्रंथातलं सांगूनच दिलं तुम्हाला थोडस, ठीक आहे.